काणकोण पत्रकार संघटने या कार्यक्रमात मुख्य सोयरे म्हणून श्री फर्नांडीस यांना बोलायचा कार्यक्रमाचे आम्ही स्वागत करतो. त्याचबरोबर गेस्ट ऑफ ऑनर्स म्हणून ज्येष्ठ साहित्यिक, शिक्षण तज्ञ, लोकवेदाचे उपासक आणि भीष्माचार्य ओमानेश्वर कमलाकर माळसी हांगा हांव व्यासपीठाचेर आमंत्रीत करता. कालच जिल्हा पंचायतीच्यो निवडणुको जाल्यो आनी फोला आनी पै ह्या दोनूय मतदारसंघांतल्यान जे उमेदवार निवडून आयले जिल्हा पंचायत सदस्य आनी तांची आज हांगा ह्या फाटीर आमी पयले फावट स्वागत करतात आनी ही संदी आमकां मेळ्ळ्या आनी ह्या संदीचो फायदो घेवन श्री शाणू वेळीप आनी शोभना वेळीप हांकां श्री अजित मेंडकर आनी मातशें आमंत्रीत करता. त्याचबरोबर काणकोण पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री अजित पैंगीणकर आणि सचिव संजय कुमारवंत हांणी ह्या वेळेर वाटेर आसून जावचे. श्रेष्ठाचे सरपंच श्री दत्ता उर्फ पांडुरंग गांवकर आयले जाल्यार तांणी हे आज मानाचे शिवल्यार तांणी ह्या वाटेर आसून जावचे श्री दत्ता गांवकर. काणकोण पत्रकार संघाच्या वतीन सत्कार समारंभ आम्ही दर वर्साक सुरू करतात. दर वर्साक ही परंपरा आमी चालू दवरल्या. संघ आपल्या स्थापना दिसाक म्हळ्यार 1 ऑगस्टाक ह्या दीस पत्रकार दिन आसता त्या दिसाक आमी कार्यक्रम हो प्रत्येक वर्सा दवरतात. पूण यंदा महामारीच्या संकटाक लागून हो कार्यक्रम स्थगीत दवरचो पडलो आनी महामारीच्या संकटाक लागून आमकां ह्या कोरोना महामारीकय वेगळे योद्धा मेळ्ळे, कोरोना योद्धाय मेळ्ळे, तांचोय आमी आस्पाव ह्या वेळार केल्लो आसा. कोरोना महामारीच्या संकटांतल्यान वाटचाल करतना अश्यो अनेक व्यक्ती आमकां ज्यो मेळ्ळ्यो त्या व्यक्ती आज हांगा स्थानापन्न जाल्ले आसात. तांचे सगळ्यांचे हांव नांव घेतां. बाय पावलिना मॅडम पावलिना फर्नांडीस ज्यांनी कोरोना महामारीक एक योगदान दिल्या, बऱ्यापैकी योगदान दिल्या, ताचो विश्लेशण मागीर जातलें. तशेंच त्याच बरोबर ज्या ज्या गांवांत हातांत लोकांचे पयशे आसतात पण सामान ना अशा वेळार घरून घर आपले सामान अत्यावश्यक वस्तू पावोवपाचें काम करपी खुबशे आसात. तातूंत आमी सतीश पेंगीणकर हांचे हांगा वेंचून काडला. त्याच बरोबर जेन्ना कोरोना महामारीचें संकट सगळ्यांचेर उप्रासलें आनी अशा वेळार सगळ्या दोतोरांनी सुद्दां, प्रायवेट दोतोरांनी सुद्दां आपली डिस्पेन्सरी बंद दवरली आनी अशा वेळार कांय भिनासतना आपल्या जिवाची पर्वा करिनासतना कांय दोतोरांनी आपली डिस्पेन्सरी चालू दवरली आनी भोवजन समाजाक आरोग्याचें रक्षण केलें अशें श्री विलास पावसकर डॉक्टर विलास पावसकर आमचे मदीं आसा. त्याच बरोबर काणकोण हेल्थ सेंटर जेणे कोरोना महामारीच्या वेळार लोकांक बरी हेल्प केल्या, बरी मदत केली आसा. डेप्युटी कलेक्टर तेंच्यांनी ह्या एका बरें योगदान दिलें आसा आनी काणकोण पोलीस स्टेशन हे म्हत्वाचो भाग तेंची सगळी सुवेवस्था करपाचें काम तांणी केल्लें आसा. त्याच बरोबर बायोडायवर्सिटी मॅनेजमेंट श्रीस्थळ आनी ह्या वेळार बरें आपलें योगदान दिल्लें आसा अशांचो. त्याच बरोबर श्री रामकृष्ण फळदेसाय जे ज्येष्ठ पत्रकार, त्याच बरोबर सुभाष महाले ज्येष्ठ पत्रकार, संतोष गांवकर आनी अवनीश बोरकार हांचो आज ह्या वेळार सत्कार जावपाचो आसा. हांव चड वेळ घेनासतना ह्या कार्यक्रमाक काणकोण पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री अजित पेंगीणकर हांकां सगळ्या मान्यवरांचें स्वागत आनी परिचय करपाक हांवें श्री अजित पेंगीणकर. नमस्कार. काणकोण पत्रकार संघान आयोजित केल्ल्या ह्या स्मृती सोहळ्यात तुमचे सगळ्यांचे मनापासून हांव स्वागत करता. काणकोण पत्रकार संघाची स्थापना 15
ऑगस्ट 1980 ह्या वर्साक जाल्ली. आमची 4 जाण, हांव स्वता, अमर गांवकर, संतोष गांवकर आणि सर्गेस्त विनायक फळदेसाय ह्या 4 जाणांनी 1980 ह्या वर्सा त्या पत्रकार संघाची स्थापना केली. आमचे मध्ये एकजूट जावची, आमचेर काही अन्याय जाता त्या अन्यायाक फाटी फुटपा खातीर आमी एकठांय जावचे ह्या उद्देशान ह्या संघाची सदांचपणे 40 वर्सां पयलीं आमी स्थापना केली. हळूहळू आमच्या पत्रकारांमध्ये वाढ झाली. प्रिंट मिडियाच्या बरोबर इलेक्ट्रॉनिक्स मिडिया आयलो आणि आज आमची स्ट्रेंथ 18 जाणांची जाली आसा. आमचें कुटुंब व्हडलें जालें. फाटीं 20 वर्सां आमी अशें ठरयलें की पत्रकार हे केवळ लोकांची क्रिटिसायज करतात, लोकांचे दोशीच दाखयतात, इतल्या पुरतेच मर्यादीत दवरून नासतना समाजात ज्यो वायट बऱ्यो घडणुका घडटात त्या प्रत्येक घडणुकाच्या वेळार फ्रंट फुटाचेर वचून जर कोण काम करता जायत जाल्यार पत्रकार करता तें म्हाका अभिमानान सांगता दिसता. रात आसूं, दीस आसूं, पावस आसूं, ते व्हारी मदीं, ते उदक मदीं, ते एक्सिडेंटा मदीं असली वेळार आपल्या जिवाची पर्वा करीत आसतना, घराचेर लक्ष दवरत नासतना येता त्या संकटांक फुडें घेवन फाटली गोंय मुक्ती खालपा 60 वर्सां जातात. काणकोणची पत्रकार जे आमी आतां बरोबर जे काम करतात ते सादारणपणे 40-45 वर्सां सावन काम करतात. हळूहळू आमकां अशें दिसलें की आमी केवळ वायटूच गजालींचेर लक्ष दिवपाक न्ही, समाजांत जे कांय लोक बरी गरजेची करतात ते म्हणजे शिक्षक आसूं दी, सामाजीक वावुरते आसूं दी, दोतोर आसूं दी, प्रशासकीय अधिकारी आसूं दी, पोलीस कर्मचारी आसूं दी, तांकांय बी एक दीस तरी आमी फाटीचेर थाप मारया, तांचेय बी आमी एक दीस कौतूक करया, तांची बी आमी तोखणाय करया असो विचार करून फाटलीं जवळ जवळ 10 वर्सां आमी काणकोणच्या वेगवेगळ्या वाठारांत वेगवेगळ्या क्षेत्रांत जे काम करतात त्याचे टोकन ऑफ लॉ आनी एक रिप्रेझेंटेटिव्ह तांचो अशें म्हणून आमी तांची फाटीचेर थाप मारपाचें काम केलें आसा. दर वर्साक ही कार्यावळ आमी ऑगस्टाक करताले किंवा पुण्य दिसाच्या निमतान. पूण तुमकां सगळ्यांक खबर आसा ह्या वर्साक मार्च आसा ही कोरोना महामारी आयली. त्या महामारीक लागून सगळ्याच सांस्कृतीक कार्यक्रमाचेर, सगळ्याच राजकीय कार्यक्रमाचेर ज्यो ज्यो कार्यावळी आसतात ताच्या सगळ्याचेर खंय तरी खंड पडलो. आनी अजुनी सुद्दां ह्या कोरोना महामारींतल्यान आमची सुटका जाली ना. आमी अशें समजूपाक जायना की आमी मॅपी जाले अशें ना. देखून आमी अशें ठरयलें की ही कार्यावळ आमी ह्या वर्सा एक लिमिटेड स्वरुपाक जाय कित्याक पूण आमी ती करया. आनी त्या दृश्टीकोनांतल्यान आमी ही आज कार्यावळ दवरली. ही कार्यावळ दवरत आसतना सुद्दां आमी सामाजीक डिस्टन्साचें वा सामाजीक अंतराचें शारिरीक अंतराचें ध्यान दवरूनच केल्लें आसा. आमी तशें कोणाकच कार्यक्रमाचें आमंत्रण दिलें ना. जे आमी आतां निवड केल्ल्या निवडिल्ले लोक आसात तेच सोडले जाल्यार जे आमचे काही बरे नाते आसात तांकां केवळ व्हॉट्सॅपा वयल्यान आमी आमंत्रण पत्रिका धाडिल्ले आसा. आनी अशें दिसत येता की आमची उपस्थिती जाल्यार कमी आसा तशी दिसत. पूण ही पळयता सुद्दां म्हाका वायट इतलें दिसता की आमी तुका सांगता तशें आमी सगळ्यांचे कार्यक्रमाक धांवतात न्ही करून ताचे आपला 12 आमी कार्यक्रम पळयतात. आमकां दिसता आमचे कार्यक्रमाक लोकांनी येवचें आसा म्हणून ज्यांचे कार्यक्रमाक सुद्दां आमी वता. खंयचोय कार्यक्रम आसूं तो मागीर पुण्य आसूं तो मागीर आमच्या बालाजी सभापतीचो कार्यक्रम आसूं दी, एखाद्या संस्थेचो कार्यावळ आसूं दी, एखाद्या हेल्थ सेंटराचो आसूं दी, कोणाच्या कार्यक्रमाक आमी एक रिप्रेझेंटेटिव्ह आमचे आसता. आमकांय दिसता आमचे केन्ना तरी कोणी तरी एक कौतुकाची थाप मारची, आमचें बी केन्ना तरी कोणी तरी एप्रिसिएशन करचें अशें आमकां दिसता. पूण एकंदर जर पळयल्यार तें आमचे चित्र जर आमी जर थोडेशे लोक जर पळयल्यार ते पळयल्यार तशें दिसना. तरी सुद्दां जे आयल्यात
त्यांच्या अत्यंत मनापासून स्वागत करता. या वर्षात आम्ही अशें ठरयलें की कोविड मागच्या वर्सान जी एक महामारी आयिल्ली त्या महामारीच्या वेळार समाजातल्या वेगवेगळ्या वाठारांतल्या लोकांक मदत करपाक वेगवेगळे पद्दतीन आयिल्ली आमी तांचे टोकन ऑफ लॉ अशें आमी तांची कौतुक करया आनी हेजे मुखार नाशिल्ले आसा तांची एक संविधान आमी निवड केली. सुरवे जावन आमची जी मॅडम पावलिना फर्नांडीस आसा अशें दिसत की उपसभापती ती घरकान्न म्हणून ताची निवड केली काय तशी ना. सुरवातीचे जे एप्रील मार्च महिन्याचे मार्च एप्रील मे महिन्याचो जो अत्यंत कठीण काळ आशिल्लो तुमकां खबर आसा लॉकडावन जालें लॉकडावनाच्या वेळार घरांतल्यान भायर सरपाक मेळनाशिल्लें आवश्यक वस्तू मेळनाशिल्ल्यो आनी आमचे जे सर्टिफिकेटाचेर काम करपी लोक आशिल्ले पुलीस यंत्रणा डेप्युटी कलेक्टर ऑफिस मामलेदार ऑफिस हेल्थ सेंटर जे आमची गोंयांत चेकपोस्टाचेर जे काम करताले ते फायर ब्रिगेडीचे लोक आशिल्ले ते पुलीस स्टेशनाचेर काम करताले त्या लोकांक त्या वेळार आनी लोकांक खबर आसा तुमी सांगता की जेवण पावोवपाचें तेणी काम केलां आनी ते सुद्दां अशी पडरांतल्यान घेवन गेली स्वता रांदून स्वता जेवण करून वेवस्थीत पॅकींग करून दिवन आनी हांव खुबश्या वेळार वारंवार हांव पळयात वतालो चेकपोस्टाचेर तेन्ना सांगता तांकां तुमी जेवल्यार काय कितें हय आमकां मॅडमीन जेवण हाडून दिलां तें त्या लोकांनी सांगप. सो आमी अशें ठरयलें की ती केन्ना आपल्याची दिसना मना सुद्दां दिसना आपल्याच कोणी अशी कौतुक करचें त्या खातीर तेणी केन्ना निश्काम आनी म्हणजे आपल्याक फळ मेळटलें खंय तरी आपल्याचें कौतुक करतलें म्हणून कितें करना ती सामाजीक बांदिशी नदरेन पळोवन तेणी हें काम केलें आसा. सो आमी तिची आज निवड केली आसा. दुसरो सतीश पैंगीणकर म्हजो भाव बडाक दिसत म्हजो भाव हांवें ताचें नांव सुचयलें ना सॉरी पावलिना फर्नांडीसाचें नांव सुचयता आमी भवेश आमी मिटींग घेतली सादारण कॉलेजीन बंद सप्टेंबरान कितें करया कार्यक्रम करया आनी आमी फ्री आमी अशें करता आमी ट्रान्सपरन्सी आसता आमच्या कार्यक्रमाक आमी सुचयलें तुमी सुचयात तुमी सगळ्याक भोंवता तुमी सांगात कोण कोणाची आमी अवस्था करया पूण जाणां सगळ्यांचेच कांय करपाक शकना. सो एक आमी एक रिप्रेझेंटेटीव जाय केला की तेन्ना भवेश लोकांनी कळलो अमक्यान काम बरें केलें बरें सगळ्यांनीच केला सगळ्यांक तें काम आनी 2 मिनट वाडयतलो त्या खातीर परिस्थिती सांगपाचें म्हणून. दुसरो सतीश पैंगीणकराचें नांव संजय कुमार प्रधान सांगलें सगळ्यांनी सगळ्या खातीर मदत केला परंतु त्या कठीण परिस्थितीत लोकांक घरांतल्यान भायर सरपाक पसून नाशिल्लो तो भिल्ले सामके आमी पळयला बागायतारां मनांत आवडना अशी गर्दी पडटाली ती त्या वेळार लोकांक जेवणाची जीवनावश्यक वस्तू पावोवपाच्यो डोर टू डोर पावोवपाचें काम ताणें केलां. सो ताजी आमी अवस्था निवड केली. डॉक्टर विलास पावसकर काणकोणांत खुबशे डॉक्टर आसात हेल्थ सेंटर आसा कम्युनिटी हेल्थ सेंटर आसात हांव कोणाक क्रिटिसायज करपाक खातीर म्हणना पूण काही आमकां कारण अशें पडलें काही डॉक्टरांनी आपल्याली क्लिनीक बंद करून त्या सोसायटीन मडगांव पसून वचून रावले. हांव हेचो नांव बोट दाखोवपा खातीर म्हणना परंतु डॉक्टर विलास पावसकरान जें काम केलें पळय न्ही आमी जेन्ना जेन्ना जे वताले ती लोकांची लायन लागून आमी भिताले हॉस्पिटल हांगा हेल्थ सेंटरार येवपाक भिताले म्हणून न्ही पूण त्या वेळार ताणें जें काम केलें तें खरोखर ताची कमलाय करपा खातीर काम आसा. ते स्वता लायन्स क्लबाची एक वांगडी आसात वेगवेगळ्या सामाजीक क्षेत्रांत ते काम करतात आनी जाणट्यो म्हाका दिसता अशें अशी कोणीच अशी कौतुकाची थाप ताका केन्नाच हसतूच चेहऱ्याचेर केन्नाच जर गेले तितून जर पळयलें ती जाल्यार डॉक्टर विलास पावसकर सदांच मे आय हेल्प यू ह्या पद्दतीन लोकांकडेन लागता. सो ताची आमी निवड केली. फुडें जेन्ना लॉकडावन कडक जाल्लें त्या वेळार सुद्दां काणकोण बाजारांत जी गर्दी जाताली लोक आयकनाशिल्ले वारंवार सांगून सुद्दां लोक सोशल डिस्टन्सींग पाळनाशिल्ले मास्क घालनाशिल्ले त्या वेळार काणकोण पुलिसांनी जें काम केलें खुबशे लोकांक कडच्यान वायट शब्द सुद्दां आयकून घेवचे पडले. पयले PI जावपाक कोणी जावपाक शेवटी तो हाजी म्हणटा तशें कंटिन्युअस प्रोसेस तो डेव्हलपमेंट आसा आमी कंटिन्युअस प्रोसेस म्हणटा तो आमदार कोण आयलो कोण घेवन हातून व्हरून ना जो आसा आमदार तांचे मुखावेलें काम कंटिन्यू करपाचें. सो हाजी पयले सुद्दां PI जो आयलो आशिल्लो तांणी किंवां ताच्या स्टाफान सगळ्यांनी तांकां लोकां कडच्यान गाळी सुद्दां भरपाक आमी पळयल्यात ते आडयता वचत थंय मास्क घालना म्हूण तापयता हेल्मेट घालना म्हूण तापयता अशे पद्दतीचें तांणी पद म्हणून सुद्दां लोकांक अवेरनेस केला आमी पळयलां. सो ताची आमी निवड केली.
डेप्युटी कलेक्टर ऑफिस जे आशिल्लें त्या डेप्युटी कलेक्टर ऑफिस म्हणा किंवा मामलेदार त्या वेळार अशी परिस्थिती निर्माण जाली की मोठ्या प्रमाणात हांगा मायग्रंट लेबर आशिल्ले जे वेगवेगळे कामा खातीर हांगा येयले. तुमकां खबर आसा आयज गांवांत लेबर मेळप कितली कठीण जाल्लें आसा. असले वेळार मायग्रंट लेबर जेन्ना हांगा येयले ते लॉकडावनाच्या वेळार तांची खूब अत्यंत वायट परिस्थिती जाली. त्या वेळार तांची सर्वे करपाची काम अत्यंत म्हत्वाचें आशिल्लें. खंयची म्हाका हे लेबर रावतात कशी परिस्थिती ते रावतात. कामां सगळीं कामां बंद जाली. आमचे लोकल जे आशिल्ले लोकांची ना म्हणटली घरांनी कितें खावपाचें जेवपाची सोय आसता. परंतु जे मायग्रंट लेबर जे आसा स्थलांतरीत कामगार जे आसतात ते काम करून पोट भरपाचें नाजाल्यार उपास भरपाचें. असले वेळार तांकां जेवणाची साहित्य म्हणा किंवा अन्य साहित्य पावोवपाचें काम डेप्युटी कलेक्टर ऑफिस आनी मामलेदार ऑफिसान चलता. डे टू डे तांच्यांनी जे दीश घेताले ते आमी पळयला आसा. जाल्यार आमकां कल्पना सुद्दां नाशिल्ली कोणाक सरप्रायजींग अशी गजाल की कोणी विचार सुद्दां केल्लो नाशिल्लो काणकोणाक 5,500 वयर मायग्रंट लेबर आशिल्ली काय म्हणून. कोविडा लागून आमची तांचो नंबर पडलो ताची सर्वे जाली. दुसरें आमचें सॉरी बायोडायवर्सिटी सिस्टम जी आसा सिस्टम बायोडायवर्सिटी जैवविविधता समिती व्यवस्थापन समिती तांणी आउट ऑफ द वे वचून काम केलें. तुमकां खबर आसा चडांत चड मायग्रंट लेबर जे आसात ते एक तर सिस्टर पंचायतीत रावतात नाजाल्यार म्युनिसिपालिटी रावतात. ह्या सिस्टर पंचायतींतल्या वाठारांत ज्या ज्या भागांत ते रावतात ताचो सर्वे करून ते खंयच्या राज्यांतल्यान गेल्यात महाराष्ट्रांतल्यान कितें गेल्यात कर्नाटकांतल्यान कितें गेल्यात ओरिसांतल्यान कितें गेल्यात तांची सगळ्यांची सर्वे करून तांकां साहित्य पावोवपाचें जेवणाचें त्या वेळार गरज अशी केन्ना ते काम ह्या बायोडायवर्सिटी संस्थेन आनी डेप्युटी कलेक्टर काणकोण आनी मामलेदार ऑफिसान केलें. सो तांची आमी घेवली काणकोण कम्युनिटी हेल्थ सेंटर. तुमकां खबर आसा काणकोणाक एज वर्ल्ड टुडे मोर दॅन तेजो रेकॉर्ड आसतलो 750 वयर कोवीड पेशंट आमचे आयडिया गेले. एट प्रेझेंट सादारण 300 तरी आमचे पॉझिटिव्ह पेशंट आसतले. 10 लोक आमचे मेले ह्या बोवाळाक 10 लोक आमकां सोडून गेले. ह्या सगळ्यांक ट्रिटमेंट दिवपाची तपासपाची म्हणजे जिवाचे तांकां धोको आशिल्लो. दोतोर सुद्दां पॉझिटिव्ह सांपडले आमच्या काणकोण हेल्थ सेंटराक. दोतोर सुद्दां सांपडलो तातूंत गेलो तातूंत क्वॉरंटायन जावचे पडले. काही आमच्या सिस्टरीक क्वॉरंटायन जावचे पडले. मागीर तांणी स्वताच्या जिवाचेर पर्व करिनासतना एक सामाजीक कार्य म्हणून एक लोकसेवा ह्या दृश्टींतल्यान हें कार्य केलें. सो आमी ह्या वर्सा एस्ट्रेलियाची काणकोण पत्रकार संघाचो गौरव करतो. दर वर्सा आमी कितें करताले की अशी सामाजीक क्षेत्रांत वावरता तांकांच गौरव करतालो. आमची पत्रकार केन्ना करप आमचेय काही पत्रकार भाव आसात जाणी 30-35 वर्सां हांगा ह्या काणकोण तालुक्यांत काम केल्लें आसा. कोणाक खबर नासत आज पत्रकारितेक काम करप हें इजिली आसा. आज आमी हांगाच्यान बशिल्ल्याच्यान न्यूज घालूंक शकता. पूण एक काळ असो आशिल्लो आमचे कडेन फोन ना, आमचे कडेन गाडी ना, ट्रान्सपोर्ट ना, हेच्या सारकी फोनाची सोय ना, मोबायलाची सोय ना. ते वेळार पूण हांवें सुद्दां स्वता काणकोणच्यान म्हणजे आमचो पेपर बेळगांवच्यान येतालो तेन्ना कोरोना हांवें काणकोणच्यान बेळगांव मोटरसायकल धाडला आपली. अर्जंट आशिल्ली सायडीन हांवें एक्सिडंट जालो. 1 मिनटा भितर सांगता इंजेक्शनाच्या 3 जाण भायर गेल्ल्यो. बातमी दुसऱ्या पेपरार येवपाक जाय आशिल्ली. फोटोची आयच्या सारकी परिस्थिती आशिल्ली. फोटो काडप नेगेटीव काडचे पडटाले तेन्ना खूब कटकट आशिल्ल्यो. तातूंत त्या विशयाचेर उलोवपाक वेळ ना. तर त्या वेळार आमच्या काणकोणच्यान मोटरसायकल बेळगांव धाडली. रील घेवन कॅमेराचो रील घेवन ती परिस्थिती त्या वेळार कशी नाशिल्ली. सो अशी परिस्थितींतल्यान हांगच्यान बातमी घेवन जुवारी ब्रीज जावन आशिल्ली तेन्ना कोर्टा बाजारांतल्यान आमी बातमी घेवन पणजी वताले त्या वेळार. सो आमची पत्रकारांची आमी केन्ना सत्कार करप गौरव करप आनी ह्या वर्सा गोंयच्यान पत्रकार निवडले. तातूंतच सगळ्यांत सिनियर मोस्ट रिपोर्ट जर्नलिस्ट आसा तो पयलींचो रामकृष्ण फळदेसाय. जे पयली पिढीचे जे लोक आसात तांकां रामकृष्ण फळदेसाय म्हळ्यार तो फोन करतलो. जो गोमंतकाक जगाच्या फाटीवर जे सदर उलयतालो. सुरवेक तांणी पणजेचेर
गोंयच्यान उजवाड म्हणून येतालो आमचे उत्सवापती कोण आसा उजवाड म्हणजे एक डेली येतालो त्या डेलींतल्यान ताणें काम केलें उपरांत दैनीक नवप्रभात 6 एडिटर म्हणून ताणें काम केलें ताचे नंतर दैनीक डेली गोमंतकांत तो सहसंपादक ह्या पदा वयल्यान तो निवृत्त जालो ताचें वैशिश्ट्य इतलेंच की सितास्मृती गोड तुमचो खबर आसा आमदाराची खबर आसा तुमच्या घरा पासून सादारण 100 मिटराचेर आयल्या चर्चीक लागून जी बिल्डींग आसा त्या बिल्डिंगेक हांवूय जवळ 1.5 वर्सां थंय रावलो सादारण 75 ते 77 पर्यंत त्या बिल्डिंगेक काणकोण इन्फॉर्मेशन सेंटर म्हणटाले त्या रुमाक दोन तीन कारण सादारणपणे 74-75 जे आमचे पंजाब जे काम करताले रामकृष्ण फळदेसाय वासून पागी वासुदेव भट गगन भट हे सगळे आमचो हालींच रिटायर जालो आमचो वामन प्रभू हे सगळे त्या बिल्डिंगेक एक रुमार रावताले एक 2-3 रुमार आनी ऑफीस सुटलें काय ना मागीर ताचे वेगवेगळे विशयाचेर चर्चा करताले आनी तातूंतल्यानूच काणकोण विकास महामंडळ स्थापन जाल्लें आसा तें आतां गेलें म्हणून तर त्या वेळार रामकृष्ण फळदेसाय काणकोणकारांनी खूब मोठें योगदान दिल्लें आसा हाच्या खातीर हें नाशिल्लें एम्प्लॉयमेंट रजिस्ट्रेशन आशिल्लें थंय शांती मुठांतली एम्प्लॉयमेंट ऑफीस आशिल्लें थंय पद काडपाचें त्या वेळार खूब कठीण काम आशिल्लें सरकाराकूय ताची वळखी बरी आशिल्ल्यो सो आज तो हँडिकॅप घर आसा पेरगासी सेकंड येते घेवन आनी कोविडाचे थोडे दीस पयलीं तो वास्को गेलो चलयेवर तो थंय कसो आमी अशें चलयलें तेन्ना म्हाका पयलीं हांव म्हजो गांवचो नांव विसरिल्लो म्हजो गांव तो थंय इन्फॉर्मेशन सेंटर म्हणल्यार कितें तें सगळें जमतालें काणकोण म्हायती केंद्र अशें म्हणटाले हांगा सगळे विशयाचेर डिस्कशन जातालें असो रामकृष्ण फळदेसाय सद्याक पेरासे सेक्रेटरी पडिल्लो आसा घरा जगाच्या फाटीवर म्हणून नाट्यकला गोमंतक नांवाची जेन्ना 25 प्रयोग केल्ले मातशें तुका खबर आसा जाल्यार ताचें लिखाण ताणें केल्लें लेखन लक्ष्मी आनी बादल तांकां केल्ले कमिटीचे प्रयोग केल्ले तर म्हाका संजय म्हणपालो की ताची सरकार केली ह्या वर्सा येस सगळें बी करया एक ताकाय बी लोकांक दिवया आमी दुसरें आमचो महाले आज बरोबर 16 डिसेंबर फाटीं 16 तारखेर ताचो तारीख 7 वर्सां पडली 16 नोव्हेंबराक आनी फाटीं 30-35 वर्सां ह्या आपल्याच्या पेशाक शिक्षकी पेशा सांबाळून सुद्दां पत्रकार हेजेर काम करता सो आमकां दिसता की ताचोय पळोवन घेवया सगळें सत्कार केल्या दुसरो आमचो संतोश गांवकर भाश महाले आतां नोव्हेंबराक रिटायर जालो आनी संतोष गांवकर एप्रिलाक 60 वर्सां पूर्ण करता सो इन एडवान्स बी ताका आमी ताचोय बी करया पण आमी ह्या वर्साक थंय सादारणपणे आमी तुमची भेट सांगता तशें 1980 आमी काणकोण पत्रकार संघाची स्थापना केल्ली म्हणजे 1980 ते 2020 दुसरी वर्सां आमी हांगा काम करतात ताचोय बी गौरव करया अशें आमकां दिसलें चवथो आमचो भवेश जो संतोष गांवकाराचो बी आमी करया अशें केल्लो भाश मध्ये जालो संतोष गांवकर जालो 2 प्रिंट इमेजां घेतले 3 प्रिंट इमेजां आनी इलेक्ट्रॉनिक्स इमेजां त्या वेळार घेवया भवेश म्हणटा तो असो की भवेश म्हणटा तो कोण तो सगळ्याक खबर आसतो जे म्हणजे आपल्याच्या जिवाचेर परवडत नासतना तो खंय महापूर आयलो खंय आमी 2009 विशय आयलो 2009 तेन्ना महापूर आयलो काणकोणाक तेन्ना आमी त्या पद्दतीन काम केलां काणकोणाक तें आमचें नॅशनल आमकां सगळ्यांक एप्रिशिएट केलो सगळ्या नॅशनल चॅनलांनी सुद्दां अशे पद्दतीन आमी सगळ्यांनीच काम केलें सगळे इन्क्लुडींग सगळे आमची बरोबर आसा ती सगळ्यांनी सो आमी म्हणलें भविश्यातूय आसा बरोबर करपा जाय भविश्यान बी ह्या पद्दतीन खुबशें काम केलें आसा कोविडाच्या वेळार ताणें जें काम केलें न्ही तो हांवून पयलीं आसून पळयार पावपाक म्हाका वेळ जातालो पूण तो डेली म्हणटा तो स्वता स्ट्रींग ऑपरेशन म्हणटा तें स्ट्रींग ऑपरेशना सारकें हें करून तांणी आमचे सिस्टरचे सरपंच
ऑपरेशनची मोठी प्रकरण झाले त्याने म्हणजे आमच्या देशात स्टीव ऑपरेशन करून त्या टायमार सो हांव वेळ घेना पूण हे प्रास्तावीक केले शिवाय हे सांगले शिवाय बी तुमकां कांय गजाली कळना की आमी कितें करता आमी केवळ लोकांचेर वायट आशिल्लें दाखयतात अशें ना आमदारा कडेन आसा आमदाराचो विशयी जर उलयता जाल्यार खूब उलोवपाक जाता विशयी आमी आसतना की अशे पद्दतीन हांचो सगळ्यांचो आदार घेवप ते करता आसतना गेस्ट सुद्दां आमी भायल्यान हाडला इतल्याच खातीर की आपली मनशाची फाट आमी करपाक जाय आपली मनशाची फक्त आपल्यानच करपाक जाय कित्याक तिसरी मनशां पेक्षा आपल्याच चड इम्पॉर्टन्स आसा सो आमी आमचे काणकोणचे आमदार आनी गोंय राज्याचे सभापती सोमानी श्रीधर फर्नांडीस हांकां आमी आज गेस्ट म्हणून आपयला ताणीच आमकां सांगलें तुमी केन्ना फंक्शन करता ते आपल्याक सांगात आपूण तुजो सदांच आनी फाटलीं 4 वर्सांनी आमी कार्यक्रम करतात कांय कार्यक्रमाक तो आमकां मेळ्ळो नाशिल्लो आमी बरोबर 1 ऑगस्टाक प्रोग्राम करताले आनी 1 ऑगस्टाक तो एसेंब्ली उरता तरी सुद्दां ह्या वर्सा कोविडाच्या महामारीच्या वेळार आमी टिळक कमिटी सादर केली ताच्या उपस्थितीकूच केली त्या वेळार ताणें सांगिल्लें की तुमचे जेन्ना प्रोग्राम आसता तेन्ना आपल्या संघात आसतलो सो आमी ताका गेस्ट म्हणून आपयलो हांव काणकोण पत्रकार संघाच्या वतीन भोवमानेस दुसरें आमचे आमी सदांच अशें करतात की आमकां आमचे लागीं खूब दिसना हुशार इतके मनशांनी दवरप तेजे आमकां आमचो दिसता मातशें सर आमकां सदांच आमी आमच्या प्रोग्रामाक जेन्ना जेन्ना कार्यक्रम आसता त्या प्रत्येक कार्यक्रमाक आमकां मावशे सरान घेवून आसता पण गेस्ट म्हणटा केन्नाच आपयलें ना इतले वर्सां जाल्यार आमकां गेस्ट म्हणटा घेवचो अशें आमकां दिसता आनी आमची मनाचेर आमची सगळी हें जाला तांणी रिक्वेस्ट केला म्हणजे आमकां आयज तो ह्या कार्यक्रमाक आयला सो आमकां सादर करता थळाव्या सरपंचाक आमी आपयलो आमच्या ह्या पंचायतीचे सरपंच दत्ता गांवकर मनीस मेन आपली सरपंच जाला म्हाका दिसता तो येत वेळ जाला सुद्दां हांव ताजे बी काल पण आमची डेप्युटी हेजेर जालें वळखो जालें पत्रिकेचेर तांचें नांव ना पूण आमी अशें थारायलें की पयले काल आमचे ते 2 कॅन्डिडेटांनी मेळून आयिल्ले शानुवेली आनी सुबरावेली तांकांय जस्ट आमी आपयया आनी तांकांय जस्ट दिवया पळया अशें तरेन हो ही कार्यावळ जाल्ली आसा हांव खूब टायम घेतलो पूण टायम घेतले शिवाय लोकांची सत्य परिस्थिती कितें आसा ती कळना आमदारा विशीं सांगता जाल्यार आमदार हांव काल सांगला आमदाराक तूं आतां मार्क्स तेजेर मार्क्स कित्याक आमी जाल्यार ताकाय खबर आसा कितें आसा तें सो आमदार हांव तुमचे सगळ्यांचे ह्या स्टेजीर आसताचे आनी आमच्या कार्यक्रमाक ह्या कार्यावळीक तुमी आमी आमंत्रण केल्लें परत एकदां हांव मना पासून स्वागत करता हें म्हणजे स्वागत आनी प्रास्ताविकाचें लागिल्लें भाशण हांव सोंपयता देव बरें करूं देव बरें करूं सर शब्दांनी स्वागत जाल्लें आसा परिचय जाल्लो आसा आतां हांव सगळ्या मान्यवरांचें फुलांनी स्वागत करपा खातीर हो कार्यक्रम फुडें व्हरतना आयचे ह्या कार्यक्रमाचे मुखेल सोयरे भोवमानेस्त इजोरबाब गोंय विधानसभेचे उपसभापती आनी एक काणकोणचे आमदार श्री इजोर फर्नांडीस हांकां फुलां भेटयले RDS कोमारपंत गेस्ट ऑफ ऑनर श्री कमलाकर माळशी हांचे फुलांनी स्वागत करपा खातीर हांव उल्हास गांवकर हांकां विनंती करतां शाणू वेळे जिल्हा पंचायत सदस्य श्री धीरज काणकोणकर तसेच जिल्हा पंचायत सदस्य शोभना वेळीप हांचे फुलांनी स्वागत करपा खातीर श्री उल्हास गांवकर काणकोण पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री अजित वेंकर हांकां फुलां भेटोवपा खातीर हांव धीरज तशेंच संजय भेटोवपा खातीर उल्हास गांवकर
काणकोणचे चेअरपर्सन नितीन देसाय आमचे मदीं आसात। हांव तांचे पयलीं स्वागत करता आनी फुलांनी स्वागत करपा खातीर आर.डी.एस. कुमारपंत मागीर उरता श्री आर.डी.एस. कुमारपंत। ह्या वेळार आमच्या मान्यवरांपैकी काणकोणचे उपजिल्हाधिकारी भुवनेश्वर सतीश प्रभू आणि काणकोणचे मामलेदार श्री विमोद दलाल आमचे येतात त्यांचे हांव ह्या वेळार स्वागत करता। कार्यक्रम फुडें वतना फेलिसिटेशन कार्यक्रम हो फुडें वता। सगळ्यांच्या उपस्थितीक आमी कोणाक तरी आपयलो ना तरी कित्याक आमच्या मोगान प्रसान जे लोक हांगा आयले आमचे समोर आमकां आमचो कार्यक्रम सोबोवपाक त्यांचे सगळ्यांचे हांव स्वागत करता। ह्या वेळार पावलिना फेर्नांदीस आयच्यो कार्यक्रमाचे मुखेल आमच्यो आज सत्कार मुर्ती आसात तांकां हांव त्यांच्या मानपत्राचे वाचन बेर्नार्ड फेर्नांदीस करतले। श्री बेर्नार्ड फेर्नांदीस। Requesting madam to take a seat. This honor will be done by our guest of honor, Mr. Kamalkar Basi. I request to write. Kanamana Patrikar Sir present this roll of honor to Mrs. Paulina Fernandez in recognition of your humanitarian service to the society at large as a front warriors during COVID pandemic lockdown period. We salute your honest contribution to serve and assist public in trying times. You have offered such a valuable service to the community in the remote area of our Kadamana Taluka, which will be remembered forever. Today, 16th December 2020, at the height of senior teacher and academician, Mr. Kamalkar Basi. दुसरे सत्कार मुर्ती आसात। सर्वमित्र म्हणून त्यांची ओळख आसा आणि त्याचबरोबर विविध स्तराचेर सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांक जांचो आणि कोणाच्याय संकटाक धांवून वचपी अशे सतीश पैंगीणकर मानपत्राचे वाटप। As the honor will be done by Deputy Speaker, Honorable Deputy Speaker, Mr. Fernandez. Kanamana Patrikar Sir presents this roll of honor to Satish Painginkar in recognition of your humanitarian service to the society at large as a front warrior during COVID pandemic lockdown period. We salute your honest contribution to serve and assist public in trying times. You have offered such a valuable service to the community in the remote area of our Kadamana Taluka, which will be remembered forever. Today, 16th December 2020, presented to you at the hands of Honorable Deputy Speaker and Kanamana MLA, Isdor Fernandez. पुढील पदे सत्कार मुर्ती डॉक्टर विलास पावसकर यांचे सत्कार होत आसा। श्री ईश्वर बाबा त्यांनी आणि ह्या वेळार सशस्त्र वाचन बेर्नार्ड फेर्नांदीस। As this honor will be done once again by Honorable Deputy Speaker Isdor Fernandez. Kanamana Patrikar Sir present
COVID pandemic lockdown period. We salute your honest contribution to serve and assist public in trying times. You have offered such a valuable service to the community in the remote area of our Taluka, which will be remembered forever. Today, 16th December 2020, at the hands of Honorable Deputy Speaker and the MLA of Kalakona, Mr. Ishaq Fernandez. सामाजिक संस्था एक शासकीय संस्थांचं तो प्रस्ताव आसा त्यावेळेला काणकोण कम्युनिटी हेल्थ सेंटराचे प्रतिनिधी म्हणून हांव ते देवाची वेळेस किंवा ते उपस्थित आसा. Requesting the presence of all the COVID warriors, the health COVID warriors on the day. As the honor will be done by Honorable Deputy Speaker in the presence of our senior teacher Kamala Nalsi. Kanakana Patakar Sangh presents his role of honor to Kanakana Community Health Center, Kanakana, in recognition of your humanitarian service to the society at large as the front warriors during COVID pandemic lockdown period. We salute your honest contribution to serve and assist public in trying times. You have offered such a valuable service to the community in the remote and all the areas of our Kanakana Taluka, which will be remembered forever. Today, the 16th December 2020, at the hands of Deputy Speaker and Honorable MLA of Kanakana, Mr. Ishaq Fernandez. The next, I would like to request the team of Kanakana Police, led by our vibrant PI, Mr. Praveen Kawar. I request the presence of any policemen who are present here. As the honor will be done by Honorable Deputy Speaker, Mr. Fernandez. Kanakana Patakar Sangh presents his role of honor to Kanakana Police Station in recognition of your humanitarian service to the society at large as front warriors during COVID pandemic lockdown period. We salute your honest contribution to serve and assist in trying times. You have offered such a valuable service to the community in the remote area and throughout the Taluka, which will be remembered forever. Today, 16th December 2020, at the hands of Deputy Speaker and Honorable MLA of Kanakana, Mr. Ishaq Fernandez. Thank you. I would like to request our administrative team of Kanakana, Deputy Collector, Mamlada. Yes, Deputy Collector Mamlada. Kanakana Patakar Sangh presents his role of honor to the Deputy Collector Office and Kanakana Mamlatdar Office, Kanakana, in recognition of your humanitarian service to the society at large as front warriors during the COVID pandemic lockdown period. We salute your honest contribution to serve and assist public
In all the trying times, you have offered such a valuable service to the community in all over the taluka, which will be remembered forever. Today, 16th December 2020, at the hands of Honorable Deputy Speaker and Karagona MLA, Mr. Isaac Fernandez. Now we request the presence of Biodiversity Management Committee of Sixth Panchayat. Request the chairman to lead the policy team on the day. Dear friends, this is the BNC committee of Karagona pertaining to Sixth Panchayat, which made a mark of themselves. I also request Sir Marcy sir, so please come forward. The honor will be done at the hands of Honorable Deputy Speaker Mr. Isaac Fernandez. Karagona Patakar sir presents the roll of honor to Biodiversity Management Committee Sristal in recognition of your humanitarian service to the society at large as a front warrior during COVID pandemic lockdown. We salute your honorable contribution to serve and assist public in trying times. You have offered such a valuable service to the community, not only in your sister village, but throughout the taluka, especially amongst the student community. This will be remembered forever. Today, 16th December 2020, at the hands of Honorable Deputy Speaker Karagona MLA, Mr. Isaac Fernandez. हे या कार्यक्रमात उपस्थित नागरिकांची आम्ही मानचिन्ह आणि श्री सुभाष महाले काणकोणचे ज्येष्ठ पत्रकार श्री सुभाष महाले हांचो सत्कार करपाक केला. सुभाष महाले हांकां हे आस्काराचो आज काणकोण पत्रकार संघाचो वर्धापन दिन आनी त्या निमतान आमी ही कार्यावळ आयोजीत केल्ली आसा. जे कोविड वॉरियर्स आसा आनी आमचे पत्रकार भाव आसा त्या भावांक आयज आमची एक प्रेमाची भेट दिवपा निमतान आमी ही कार्यावळ घडोवन हाडली. पत्रकार जेन्ना जाणटे जाता आनी तो घरा कडेन उरता तेन्ना ताचेर लक्ष दिवप पडना. जेन्ना ताची पेन चलता कॅमेरा चलता तेन्ना ताचेर सगळे जाण कृपा तशी दवरता. पब्लिसिटी जेन्ना तो रिपोर्टर जेन्ना ताका पब्लिसिटी दिता तेन्ना सगळ्यांक तो आपलो दिसपाक लागता. आनी जेन्ना तो घरा कडेन जेन्ना आड पडटा, समजा पॅरालायसिसान आड पडटा किंवा पद्मासून आड पडटा, तेन्ना तो पत्रकार आसलो, पत्रकार करतालो. 35 वर्सांनी किंवा 40 वर्सांनी आपले पेन झरयले हें सगळ्यांक विसरून वचप जाता. अशांतोच आमचो एक पत्रकार भाव म्हणल्यार आमचो पांडुरंग फळदेसाय. आयज तो आमचे मदीं पावलो ना, तरी पूण ताचें मानपत्र हांव मागीर वाचतलो. पयली सुवातेर म्हाले सराक मानपत्र वाचता. म्हाले सर ह्या प्रोफेशनाक सुमार 30 वर्सां आसा आनी अशे वेळाचेर बरी 2 उतरां मेळपाची सोडून चडांत चड आमकां वायट उतर मेळटा, पूण ती वायट उतर सुद्दां आमी सकारात्मक विचारांनी घेता. आनी अशे वेळाचेर आयज आमच्या पत्रकार भावाचो एक आमी भोवमान करता तेन्ना आमकां खुशी दिता. म्हाले सराचें मानपत्र वाचता. सुभाष उर्फ B.R. म्हाले. एका बाजूने समुद्राच्या फेसाळलेल्या लाटा आणि दुसऱ्या बाजूला घनदाट जंगलाने व्यापलेला नारळाच्या आणि पोफळीच्या बागायतीची समृद्धी लाभलेला लोले गाव. श्री दामोदर, श्री केशव, श्री आर्यादुर्गा, श्री विष्णू अशा कितीतरी दैवतांचे अधिष्ठान लाभलेल्या लोले ग्रामात आपला जन्म झाला. प्रकृती आणि परिस्थिती मानवाला घडवीत असते. म्हणूनच एका सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊनही स्वकर्तृत्वावर आपण आज समाजात स्वतःचे असे पक्के स्थान तयार केले आणि नुकतीच वयाची 60 वर्षेही पूर्ण केली. अशा वेळी आमचे पत्रकार बंधू म्हणून वावरणाऱ्या आपल्याला हे मानपत्र देऊन आपला गौरव करताना आम्हाला आनंद होत आहे. आपल्या घरात शिक्षणाची परंपरा पूर्वीपासूनच त्या आधारावरच लोले गावात आपले प्राथमिक आणि त्याच गावातील श्री दामोदर विद्यालयातून आपण शालांत शिक्षण पूर्ण करून काणकोणच्या सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयातून 12वीचे शिक्षण घेतले. पुढील शिक्षणासाठी आपण मडगावच्या श्री दामोदर महाविद्यालयात प्रवेश
त्याच वेळी चिंचणी येथील एका कॉन्व्हेंटमध्ये शिक्षकाची जागा चालून आली आणि ही संधी सोडायची नाही म्हणून आपण मुलाखत दिली आणि या मुलाखतीमध्ये उत्तीर्ण झाला. त्यामुळे शिक्षण अर्ध्यावर सोडून आपण अर्धा दिवस शिक्षकी पेशा आणि अर्धा दिवस शिक्षक प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यात आपण पूर्ण यशस्वी झाला. मराठीचे आपण अभिमानी. त्याचबरोबर कलासक्त आयोजनाचे कौशल जन्मदार लाभलेले. या शाळेत पैंगणच्या श्री श्रद्धानंद विद्यालयात शिक्षकाची जागा आपल्याला चालून आली. 1986 साली या विद्यालयात आपण शिक्षक म्हणून रुजू झाला. जन्मभूमी जरी जोडली असली तरी शेवटपर्यंत पैंगण गाव आपली कर्मभूमी मानून आपण वावरला. मुळातच लेखनाची आवड असल्यामुळे एक छंद म्हणून आपण दैनिकांना बातम्या पाठवायला सुरुवात केली. सकाळ समूहामध्ये आपण रुजू झाला. दैनिक सकाळचे कानपूर प्रतिनिधी म्हणून वावरत असतानाच दैनिक गोमंतक सकाळ समूहाने घेतल्यावर आपण दैनिक गोमंतकचे कानपूर प्रतिनिधी म्हणून यशस्वी ही जबाबदारी पेलत आहात. मडगावहून प्रसिद्ध होणाऱ्या दैनिक राष्ट्रमतचे कानपूर प्रतिनिधी म्हणूनही आपण काही वर्षे काम केले असून येथे काम करताना चंद्रकांत केणी, सीताराम टेंगसे यासारख्या ज्येष्ठ पत्रकारांचे मार्गदर्शन आपल्याला लाभले, जे भावी जीवनात यशस्वी व्हायला आपल्याला खूप उपयोगी ठरले. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याची आवड असल्यामुळे आपण अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांमध्ये योगदान दिले. लोले पैंगण शिक्षक कर्मचारी पतसंस्था, पैंगण येथील कला सांस्कृतिक मंडळ, माघ मास गणेश जयंती समिती, श्री दामोदर विद्यालय माजी विद्यार्थी संघटना, काणकोण कलाकार संघ, काणकोण पत्रकार संघ यासारख्या अनेक संस्थांवर आपण विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आणि आपल्या आयोजन आणि नियोजनाचे कौशल्य दाखवले. आपण एक उत्तम वक्ते तसेच पर्यावरणाचे गाढे अभ्यासक आहात याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. शोध पत्रकारिता आणि पर्यावरण पत्रकारिता ही आपली खासियत. या आधारावर काणकोण तालुक्यातील अनेक जुन्या व नव्या घडामोडीवर आपण प्रकाश टाकला आणि कित्येकांना न्याय मिळवून दिला. आज आपण आपली सुविद्य पत्नी आणि 2 करते मुलगे यांच्यासह यशस्वी जीवनाची वाटचाल करीत आहात. या समाजाचे आपण एक घटक आहात. समाजातील बऱ्या वाईट घटनांचे समालोचन करण्यासाठी आपल्याला निरामय आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो आणि आपली कारकीर्द अशीच वृद्धिगत होत राहो ही श्रीचरणी प्रार्थना. अजित पैंगणकर, काणकोण पत्रकार संघ अध्यक्ष. माझी सरांनो बहुमान भेटतच मागता. याच वेळामध्ये आमच्या रामकृष्ण सराचे पण मानपत्र वाचताना श्री रामकृष्ण पळदेसाई पैंगणच्या श्री परशुराम भूमी जन्माला येऊनही आपली कर्मभूमी आपण राजधानी पणजीला मानून आपले स्वतःचे कर्तृत्व घडविताना या मातीशी अत्यंत प्रामाणिकपणे वागला. आपल्या गावाची जोडलेली नाळ आपण अत्यंत प्रामाणिकपणे सांभाळली. जन्म जरी परशुराम भूमी झाला तरी बालपण पर्तगाळ येथील श्री राम मंदिराजवळ घालविला. एका सुखवस्तू कुटुंबात जन्माला येऊनही आपण समाजाच्या सुखदुःखाशी समरस झाला. आपली संस्कृती पर्यावरण टिकून राहायला हवे यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी लढा देत असताना समाजातील विकृतीविरुद्ध आवाज उठवून आपल्याला जे पटले नाही त्याविरुद्ध 2 हात करताना तथाकथित समाज धुरीणाशी वैरत पत्करायला आपण कधी कसूर केली नाही. कर्मानेच माणूस श्रेष्ठ होत असतो याचा उत्तम दाखला देणाऱ्या आणि ज्याने स्वकर्तृत्वावर आपले जीवन सार्थ केले ते आमचे मार्गदर्शक गुरु समान असलेले ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पत्रकार रामकृष्ण पळदेसाई यांना आजच्या दिनी हे मानपत्र बहाल करून त्याचा गौरव करताना आम्हाला अत्यानंद होत आहे आणि आमचे मन अभिमानाने भरून येत आहे. आपले सुरुवातीचे प्राथमिक शिक्षण पैंगणच्या श्री श्रद्धानंद विद्यालयात झाले. 7वी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणाला रामराम ठोकून आपण खाजगी व्यवसाय सुरू केला. जन्मदार बुद्धिमत्ता घेऊन आल्यामुळे भविष्यस्थ अभ्यासक्रमातून आपण 11वी आणि त्यानंतर इंग्रजी हा विषय घेऊन BA झाला. आपल्याला इंग्रजी
इंग्रजी शब्दकोश तोंडपाठ इंग्रजीच्या कोणत्याही शब्दाचा अर्थ सहज सांगण्याची आपल्याजवळ असलेली बुद्धिमत्ता आणि इंग्रजीचे लिहिल्या भाषांतर करण्याची किमया आपल्याजवळ आहे. त्या आधारावर आपण उद्याच्या वर्तमानपत्र क्षेत्रात स्वतःचे स्वतंत्रचे स्थान निर्माण केले. याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. आपण पत्रकारितेची सुरुवात उजवाड या दैनिकातून केली. पुढे दैनिक नवप्रगतीचे मुख्य उपसंपादक, दैनिक गोमंतकाचे सहसंपादक या पदावर मजल मारताना जुवाबा कर्णिक, माधवराव गडकरी, दत्ता सराफ, नारायण आठवले यांच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकारांचे मार्गदर्शन लाभतानाच त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी आपल्याला लाभली. काणकोण जाणकोण अशी अवस्था ज्यावेळी होती त्यावेळी आपण पणजी शहरात प्रवेश केला. ज्या सीता स्मृतीमध्ये आपण राहत होता त्या ठिकाणी काणकोण माहिती केंद्राची उभारणी करून कामानिमित्त पणजी शहरात राहणाऱ्या गावातील युवकांना संघटित केले. काणकोण विकास मंडळ, पैंगील मल्टीपर्पज असोसिएशन सारख्या संस्थांना मार्गदर्शन आणि सहकार्य केले. आपली संस्कृती टिकायला हवी आणि लोकसंस्कृतीला राजमान्यता मिळायला हवी हा उद्देश समोर ठेवून दैनिक गोमंतकचे सहसंपादक वामन राधाकृष्ण, महाराज परिचय केंद्राचे प्रमुख प्रभाकर भुसारी, कला अकादमीचे सदस्य सचिव विनायक खेडेकर यांना धरून गोव्यातील पहिला लोककला महोत्सव आपण पैंगील गावात घडवून आणला. गावातील कित्येकांना सरकार दरबारी नोकऱ्या मिळवून दिल्या. आपण केलेल्या कामाचे श्रेय आपण कधीच घेतले नाही. मात्र लक्ष्मीनारायण पारस सारख्या कलाकाराच्या सहकार्याने नाट्यवेडा गोमंतकचे लेखन आपण केले आणि त्याचे 25 प्रयोग संपूर्ण गोवाभर केले. जगाच्या पाठीवर या प्रसिद्ध लेखमालेने देश विदेशातील घटना लोकांसमोर आणल्या. आपले इंग्रजी आणि मराठीचे दांडगे वाचन आणि अभ्यास याचा भाऊ कधी केला नाही. गावातील काही अनिष्ट प्रथांविरुद्ध आपण झगडला आणि आपल्या तत्वाशी शेवटपर्यंत चिपटून राहिला. याचा उल्लेख करताना आम्हाला आपल्या कर्तृत्वाबद्दल अभिमान वाटत आहे. निवृत्तीनंतर आपला गाव बरा म्हणून आपण गावात आला. मात्र नियतीने आपल्याला हवी तेवढी साथ दिली नाही. तरी देखील स्वाभिमानाने जगण्याचा ध्यास आपण सोडला नाही. या क्षणी हे मानपत्र प्रदान करताना आपल्याला निरामय आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. अजित पेंगणकर, काणकोण पत्रकार संघ. पुढे स्वागत सत्कार सिनियर पत्रकार संतोष लांबकर यांच्या मानपत्राचे वाचन निर्माते नारायण देसाई यांना आमंत्रित करतात. व्यासपीठावरील मान्यवर आणि व्यासपीठासमोरील मान्यवर नमस्कार. कण्वपुरातील श्री मल्लिकार्जुन अडवळ सिंहासनाधीश्वर अधिपतीचे वास्तव्य ज्या भागाला लाभले आहे त्या काणकोण तालुक्यातील किनळे गावातील एका शेतकरी कुटुंबात आपला जन्म झाला. एखादी व्यक्ती कोणाच्या घरात जन्माला येते त्याला महत्व नाही, मात्र कर्मानेच माणूस श्रेष्ठ होत असतो आणि ज्याने स्वकर्तृत्वावर आपले जीवन सार्थ केले ते आमचे पत्रकार बंधू संतोष गावकर यांना आजच्या दिनी हे मानपत्र बहाल कर त्यांचा गौरव करताना आम्हाला अत्यानंद होत आहे आणि आमचे मन अभिमानाने भरून येत आहे. आपले प्राथमिक शिक्षण पणसुले येथे तर माध्यमिक शिक्षण सावडीवरील सेंट टेरेसा हायस्कूलमध्ये झाले. शालेय शिक्षण घेत असताना आपल्याला समाजसेवेचे बाळकडू मिळाले. आपल्या वाड्यावरील सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात वावरणाऱ्या तत्कालीन नेत्यांचा हात धरून आपण सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात स्वतःला झोकून दिले. महाविद्यालयीन शिक्षण मडगावच्या चौगुले महाविद्यालयातून पूर्ण करीत असताना आपल्याला गांजीबागच्या सेंट अँथनी हायस्कूलमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक पदाची नोकरी चालू आली. आपण त्या ठिकाणी 3 वर्ष काम केले आणि पुढील शिक्षणासाठी ती नोकरी सोडली आणि काही काळ दैनिक गोमंतकचे स्टाफ रिपोर्टर म्हणूनही आपण काम केले. त्यानंतर मात्र गळ्यात आपला गावच बरा असा विचार करून आपण आपल्या गावातील श्री कात्यायनी बाणेश्वर विद्यालयात प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून नोकरी स्वीकारली. मुळातच शेतकरी कुटुंबातील व्यक्ती असल्यामुळे लहानपणात वडील आणि भावाच्या मदतीने पडेल ती कामे आपण केली. त्याचवेळी आपण मगो युवक संघटनेशी स्वतःला जोडून दिले आणि अखिल गोवा महाराष्ट्रवादी गोमंतक युवक संघटनेच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. मराठी भाषेचे कट्टर आणि जाज्वल्य
आपण एक नाट्य कलाकार आपल्या वाड्यावरील समकालीन लोकांना बरोबर घेऊन वाड्यावर त्याचप्रमाणे श्री मल्लिकार्जुन देवालयाजवळ कितीतरी नाट्यप्रयोग सादर केले. लेखन वाचन याची बालपणापासूनच सवय असल्यामुळे आपण पत्रकारितेमध्ये शिरण्याचे ठरवले. ग्रामीण वार्ताहर म्हणून हेराल्ड या इंग्रजी दैनिकाचे काणकोणचे बातमीदार म्हणून या क्षेत्रात 1983 साली आपण पदार्पण केले. त्यानंतर 1983 ते 2000 पर्यंत दैनिक गोमंतक आणि गोमंतक टाइम्स इंग्रजी, दैनिक सकाळ, 2002 साली दैनिक गोवादूत यासारख्या दैनिकातून काम करताना आपण आपल्या लेखनाची आणि कौशल्याची चमक वाचकांना दाखवली. सध्या दैनिक पुढारी, दैनिक नवप्रभा, दैनिक हेराल्ड सारख्या दैनिकांचे बातमीदार म्हणून आपण परिचित आहात. सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करायचे झाल्यास भक्कम व्यासपीठाची गरज लागते. आपल्या घरात त्याची परंपरा नसतानाही स्वकर्तृत्वावर आपण काणकोण नगरपालिकेच्या निवडणुकीत उतरायचे ठरवले आणि आपल्याच किल्ले या वार्डातून 1995 साली निवडणूक लढवली. आपण नगरसेवक म्हणून निवडून आला, नगराध्यक्ष झाला आणि आपल्या कारकिर्दीत अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणून नोंद व्हायला हवी तो चांदीवरील आठवड्याचा बाजार आपण नगराध्यक्ष असताना 1998 साली गोवा मुक्ती दिनाच्या औचित्य साधून सुरू केलं. माजी मंत्री स्वर्गीय संजय बांदेकर यांचे अगदी निकटचे सहकारी म्हणून आपली ओळख असून कदंबा महामंडळाचे संचालक पदाची 2 वेळा जबाबदारी सांभाळली. त्याचप्रमाणे संजय बांदेकर हे खादी ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष असताना त्याचे स्वीय सचिव म्हणूनही आपण कामगिरी बजावली आहे. आपले सामाजिक आणि सरकारी क्षेत्रातील कार्य अद्वितीय असेच आहे. किल्ले येथे नवशक्ती कला केंद्राचे संस्थापक आणि सतत 15 वर्षे अध्यक्ष, किल्ले पणसुले येथील श्री मल्लिकार्जुन दूध सहकारी संस्थेचे अध्यक्ष, काणकोण तालुका कृषी सहकारी सोसायटी, काणकोण अर्बन पतसंस्था, काणकोण कोमुडीदार, निराकार देवस्थान, किंदळे, काणकोण पत्रकार संघ, गोमंतक मराठी अकादमी, गोमंतक मराठी राज्यभाषा प्रस्थापन समिती यासारख्या संस्थांवर आपण काम केले आहे. ज्या ठिकाणी गेलात त्या ठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने आपण स्वतःला झोकून गेले. कोणत्याही प्रकारचा अहंकार, वृथा अभिमान, गर्व, स्वार्थाची बाधा लागू न देता सतत आपण काम करीत राहिला. म्हणूनच ही पावती आज आमचा संघ आपल्याला बहाल करीत आहे. या समाजाचे आपण एक घटक आहात. आज आपण आपली सुविद्य पत्नी आणि 2 कर्ते मुलगे यांच्या समवेत संसाराचा रथ हाकीत आहात. म्हणूनच आपल्याविषयी वाढणाऱ्या नितंत आदराचे व प्रेमाचे प्रतीक म्हणून हे मानपत्र आपल्याला बहाल करताना आमची छाती अभिमानाने भरून येत आहे. आपल्या कार्यक्षेत्रात सेवा धर्म, तत्वप्रणाली, विचारमूल्ये आणि न्यायवृत्तीचा एक आदर्श आपण घालून दिला आहे. आपणाला निरामय आरोग्य, दीर्घायुष्य लाभो आणि आपली कारकीर्द यशस्वी हो ही ईश्वरचरणी प्रार्थना. काणकोण कलाकार संघ. पुढल्या सूचकांमध्ये भवेश बोरकर. भवेश बोरकर यांच्या मानपत्राचे वाचन संजय पवारांचे होते. ते संजय पवार. भवेश बोरकर मूळ गाव जरी बोरी असलं तरी काणकोण हीच कर्मभूमी मानून त्या वाठारांतल्या लोकांक अडी अडचणी म्हळ्यार धांवून येवपी व्यक्ती म्हळ्यार भवेश बोरकर. एखादी व्यक्ती खंय जल्माक येता हाका तितलें म्हत्व ना, पूण समाजा खातीर आपली जीण जी व्यक्ती खर्च करता त्या व्यक्तीक खेरीत अशें पयशे मेळना आसत, पूण लोकांचे आशिर्वाद निश्चितच मेळटा. भवेश बोरकार हाचो बापूय स्वार्थ विकपाक काणकोणा येयलो आनी केन्ना काणकोणच्या मोगान पडलें तें ताका समजलें ना आनी ताणें आपलो राबितोच काणकोणा केलो. आयज मेरेन आपणें जो वावर केला ताची देख घेवन काणकोण पत्रकार संघाच्या वतीन आयज व्हडा उमेदीन तुमचो भोवमान करतना आमचें काळीज खोशयेन भरून येता. गरिबीची झळ बशिल्ल्या भवेशान आपलें शिकप पुराय केल्या उपरांत
मुंबई, पुणे, बंगळूर, मद्रास सारखिल्ल्या शारांत वचून फोटोग्राफी आणि सिनेमा फोटोग्राफीचे शिक्षण घेतले आणि आपलो व्यवसाय सुरू केलो. फाटली 15 वर्सां तूं गोंयच्या इलेक्ट्रॉनिक चॅनलाचो पत्रकार म्हणून वावर करता. त्या भायर सिटी प्लस हें आपलें चॅनल चलयता आनी हें चॅनल सांगें, केपें, काणकोण हांगा सेवा दिता. नवे नवे प्रयोग करपाची चॅलेंज स्विकारपी तो खूब भावूक आनी देवभळ. मुळांतच कलाकाराचे आंग आशिल्ल्यान तुवें तियात्र कोंकणी सिनेमांचें दिग्दर्शन केलें. तुज्या सिटी प्लस चॅनला वरवीं कितल्याशाच कलाकारांक तुवें माची मेळून दिली. हालींच रिलीज जाल्ल्या पाद्रीक नांव ना ह्या कोंकणी सिनेमाचें तुवें दिग्दर्शन केलां. देखूनच कर्नाटक, महाराष्ट्र सारकिल्ल्या राज्यांत लेगीत तुका बरेच लोक वळखतात. आयचें जग हें पुराय वेपारीकरणाचें. तरी तुवें केन्ना व्यापार पळयलो ना, सामाजीक बांदिलकी पळयली. अडी नडिल्ल्या लोकांच्या उल्याक घाण वतना तुवें 2 ऑक्टोबर 2009 वर्सा काणकोण म्हालांत आयिल्लो महापूर, 4 डिसेंबर 2000 रुबी रेसिडेन्सी दुर्घटना आनी 2020 आयिल्ल्या कोरोना महामारीच्या वेळार फ्रंट फुटार वचून काम केलां हाचो आमकां सार्थ अभिमान दिसता. भ्रष्टाचाराची तिडक आशिल्ल्यान तुवें कांय अधिकाऱ्यांचें स्टिंग ऑपरेशन करून तांकां घरा बसयल्यात. तेच वरी ज्या व्यक्तींचेर अन्याय जाता ताच्या विरुद्ध आवाज काडपाक लेगीत तूं केन्ना फाटीं सरलो ना. सगळ्या कुटुंबाचो तूं आधारस्तंभ. कोण दुयेंत पडलो, कोण अडचणीत पडलो, कोण भायर पडलो, कोणाची लग्नां जायना, कोणाचे लग्नाची तयारी करूंक जाय, कोणाक कसलीय अडचण आसत जाल्यार ती अडचण पयस करूंक तूंच धांवता. आपल्या धंद्याचो विचार करिनासतना दुसऱ्याच्या दुखांत वांटेकार जावन दुसऱ्याचें दूख उणें करपाचें धाडस तूंच करूंक शकता. देखून तुजो आमकां सार्थ अभिमान दिसता. आपल्या वेव्हारा वांगडा चावडी शारदोत्सव मंडळ, काणकोण कलाकार संघ, कला संस्कृती संवर्धन केंद्र काणकोण, काणकोण पत्रकार संघाचो क्रियाशील वांगडी म्हणून तुवें योगदान दिता. तुजें कुटुंब, घरकान्न आनी 2 भुरग्यां सयत तूं चावडे रावता. ह्या समाजाचो एक घटक आशिल्ल्यान तुका समाजाची सेवा करपाक घटमूट जीण मेळची, बरी भलायकी लाभली हीच देवा कडेन विनवणी. अजित पैंगीणकर, अध्यक्ष, काणकोण पत्रकार संघ. सत्कार समारंभ चालू असता. आता काय सत्कार मूर्तीचे मनोगत आम्ही 1-2 मिनटात आम्ही आयकोपाक इच्छितात. डॉक्टर विलास पावसकरांना वंदित करतात आणि आपले मनोगत व्यक्त करते. नमस्कार. काणकोण पत्रकार संघ ही घटना केल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आलेले उमेद गावचे आमदार विक्रोम फर्नांडीस, तसेच म्हाळशे सर आणि काणकोणचे पत्रकार संघाचे अध्यक्ष अजित पैंगीणकर आणि आम्ही सगळ्या भावा भयणींना माझा नमस्कार. म्हाका कोविड वॉरियर म्हणून जो सत्कार केला त्याचे बद्दल हांव तांचे आभारी आसा. तशेंच हांगा सत्कार मुक्ती जाल्ले आसा तांकां हांव शुभेच्छा दिता, आतां सत्कार करता आनी जास्त काळ उलयनासतना सगळ्याक बरें जावं म्हणून म्हाका देव बरें करूं. डॉक्टर पुढे पाटील सत्कार मूर्तीच्या मनोगत संतोष गांवकर. व्यासपीठावर उपस्थित असलेले काणकोणचे आमदार आणि गोवा राज्याचे उपसभापती इजिलोर फर्नांडीस, ज्येष्ठ साहित्यिक कमलाकर म्हाळशे सर, काणकोणच्या माजी नगराध्यक्ष आदित्य देसाई, जिल्हा पंचायत खोला जिल्हा पंचायत सदस्य शाणू वेळे, पैंगीण जिल्हा पंचायत सदस्य शोभना वेळे, काणकोण पत्रकार संघाचे अध्यक्ष अजित पैंगीणकर, सचिव संजय कुमार पंत, काणकोणचे उपजिल्हाधिकारी सतीश प्रभू, मामलेदार वेणुगोपाल, तसेच सगळे सत्कार मंत्री आजचे आणि या उपस्थित असलेल्या सगळ्या भावांवर आणि बहिणींवर आणि
जेन्ना म्हाका पत्रकार संघा कडेन निमंत्रण केलें की तुगेलो आमी सत्कार करपाक सोदतात म्हणून तेन्ना हांवें तेन्ना होकार दिलो ना. पण मागीर परत विचार केलो आनी घरांतलेच लोक जेन्ना म्हागेलो सत्कार करता तो हांवें स्विकार करपाक जाय आनी म्हणून हांवें उतर केलें आनी हो सत्कार स्विकारलो. काणकोण पत्रकार संघाचो हांव आभारी आसा. पत्रकार संघात पत्रकार जावपाचें म्हजी इच्छा आसली. ज्या वेळार चौगुले कॉलेजी शिकतालो आनी जें वाचनालय नगरपालिकेचें वाचनालय आसलें त्या वाचनालयात सांजचे वेळी सतत सत्त बसून ज्या गोंयचीं आनी गोंयच्या भायलीं वर्तमानपत्रां वाचतालो आनी तें वाचून जातकीर म्हाका दिसतालें की हांव पत्रकार कित्याक जालें. आनी पत्रकार जावपाक लागून म्हाका अनेक वर्तमानपत्रांचेर वाचकीय पत्रां हांवें बरयलीं. दैनीक गोमंतक, राष्ट्रवाद, नवप्रभात आनी अचानक म्हाका एक निमंत्रण येयलें की दैनीक हेराल्ड हो एक मोठ्या स्वरुपाक पब्लीश जाता आनी तेन्ना तूं काणकोणचो रिपोर्टर म्हणून काम कर. आनी ही तारीख आसा 10 ऑक्टोबर 1983. आनी त्या वेळार हांव गालजिबाग नोकरी करता सेंट एंथनी हायस्कुलान आनी त्या दीस गालजिबागाची चर्चेची चोरी जाली आनी चोरी जाली म्हणटा ती बातमी म्हाका फस्टूच बातमी ती मेळिल्ली आनी ते चर्च थेफ्ट अशी म्हूण बातमी पब्लीश जाली. आनी तेन्ना फादराक खबर ना आनी कोणी बातमी दिली काय म्हणून. फादर गेलो स्टाफाक आनी म्हणालो आमगे बातमी येयला चर्च थेफ्ट जाली म्हणून. कोणी दिली ती काय म्हणून. हांवें कांयच सांगलो कंटाळलो. ही म्हाका आठवण आसा ती फस्ट म्हागे बातमी जाली. आज पर्यंत गेल्ली 37 वर्सां अनेक वर्तमानपत्रां करून ती बातमी जाली. आज पर्यंत चालू आसा. म्हाका खबर ना कितली वर्सांनी उरतली. पूण हांव तुमकां पत्रकार संघाचे आभार मानता आनी तुमी सगळ्यांचे आभार मानता आनी मागीर भाशण सोंपयता. जय हिंद जय गोवा. देव बरें करूं तुजो. फुडें सगळें बायोडायवर्सिटी मॅनेजमेंट सिस्टरचे श्री विनय तुपकी हांचे मनोबल व्यक्त करतात ते मनोबल दवरतात. आजच्या काणकोण पत्रकार संघान घडयलेल्या कार्यक्रमाक आमचे हजर आसात आमचे आमदार तशेंच गोंय विधानसभेचे डेप्युटी स्पीकर तशेंच माळशी सर तशेंच झेडपी आमचे दोनी शाणबाग आनी शोभनाकडे आनी आमची चेअरपर्सन नितूबाई तशेंच पत्रकार संघाचे अध्यक्ष अजित बाब सेक्रेटरी संजय बाब आनी बाकीचे सगळे राजमूर्ती आनी म्हाज्या भावान आनी भयणीनो. आज पत्रकार संघान आमी एवरी टायम पत्रकार संघ हें घडये हाडटाले तेन्ना आमी वयताले आनी दिसतालें हें करता तें खूब कोणाच्या खातीर आसना. फुडें लास्ट टायम 2-3 हांव कांगवळ सरा वळखपाक लागले हांव खूबच प्रोग्रामाक गेल्ले गेल्यात आनी ह्या सत्कार करतना आनी म्हाका खरोखरच खबर ना कित्याक आमचे केन्ना तरी सत्कार जाता म्हणून चिंतची म्हळ्यार जातलें जें काम करता खूब आनी फिल्डांत सदांच काम करताले. एक आमकां काम करपाक चड बायोडायवर्सिटी एक चॅरमॅन जाले थंय आमी एक मातसो लेट धरलो कित्याक आनी सगळ्यांनीच आमकां हेल्प केलें कित्याक आमची टीम आसा सगळी बायोडायवर्सिटी हेजी केन्नाच खंयच कितें काम करपाक फिल्डांत सांगलें की रेडी. कोविडा टायमार म्हळ्यार कोविडा टायमार आमी चिंतली म्हणल्यार आमी अशें काम करतले म्हणून. ज्या वेळार कोविड स्टार्ट जालें त्या वेळार आमी अशें चिंतलें बायोडायवर्सिटी कमिटीन कितें करया आमी जातले हेल्प करया म्हणून. पूण आमकां पास बी कोण दितलो कितें करतले भोंवपा मेळना हें मेळना म्हणून त्या वेळार आमकां अशेंच इजोर बाबान आमकां ते हेजी पास दिले. तेजे नंतर आमकां काम करपाक इल्लो नीट मेळ्ळो की भायर भोंवपा मेळ्ळें ना. तेजे पयलीं आमी रावलो जाल्यार पुलिसीन दाडी मारता भंय दिसताली आनी आमी पयलीं जातली पयस पयस रावताले. ज्या वेळार आमकां पास मेळ्ळो आनी तेन्ना आमचे भुरगे न्यू तेजस जावं हे आमगे भुरग्यांनी खूब काम केलें आमचे खातीर आनी बायोडायवर्सिटीचें नांव वयर येयलें. त्या हेका लागून आमकां हें कोविडाचें आनी जावं आमी काम केलें तें पळयलें न्ही आनी पत्रकारान आमकां ज्या ज्या वेळार काम केलें प्रसिद्धी दिली खंय गेले आनी तेजे वेळार आमकां स्टेट बायोडायवर्सिटी हेचो आमकां सन्मान केलो आमकां गोवा स्टेट बायोडायवर्सिटीन. त्याच बद्दल हांव तुमी आमकां सदांच मार्गदर्शन रावतले आनी तुमी आमगे सत्कार केलो आनी हेजे वयल्यान आमचो आनी इल्ली जबाबदारी वाडयली आनी हेजे फुडें आमी अशें सोशल काम हें करत रावतले आनी तुमी आमकां आमचो भोवमान केले बद्दल हांव तुमचो खूब खूब आभारी आहा. देव बरें करूं. विनय तुपकी बायोडायवर्सिटी. फुडले स्वातेर बाबेश बोरकर. नमस्कार. आजचे
केल्ले डेप्युटी स्पिकर इजोर बाब माशी सर डेप्युटी मेंबर शाणूबाब पद्माबाय एक्स चेअरपर्सन आमची इंदूबाय अजीत सर आनी सगळे मान्यवर. हांव पत्रकारितेन आतां 14 वर्स जाली 15वें वर्स इलेक्ट्रॉनीक मिडिया तशें प्रिंट मिडिया काम करतालो. वेगवेगळे अनुभव येतात लोकांकडल्यान. एक वेळा गाडी म्हाजी पडटा खूब नासतना तेन्ना वायट दिसता. पूण वेगळो अनुभव येवन तो रुबी रेसिडेन्सीच्या वेळार आनी आतां ह्या कोविडाच्या वेळार आमच्या प्रशासनान एकदम बरें काम केलें. वेगळो अनुभव हांव कित्याक म्हणटा आमचे कडेन एक कडेन घरांतली रिस्पॉन्सिबिलिटी आयली फॅमिलीतली म्हाजो ल्हान भुरगो आसा आवय आसा. दुसरी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आयली आमची ती रिस्पॉन्सिबिलिटी हांवें फर्स्ट प्रिफरन्स दिलें सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. डे 1 सून आमी फिल्डार आयिल्ले इजोर बाबाक घरान काम करताले. एक जाण घरान भितर जाता 3-3 तास न्हांवपा पडटालें परत न्हांवन वचपाचें घरा भितर जाता चोरांक पळयताले चोर येयले काय माहिती पण ज्या खंय भोंवण येयली खबर ना म्हणून. सो हितून भितर अजीत सरांनी उलयल्ली गोश्ट हांव रिपीट करता तुमी रिपीट करता कित्याक परतून सांगा की म्हाका तो स्वता अनुभव येयलो. जे पोळ्या पेटीर जे इतले लोक आशिल्ले जेवणाच्या जेवण इजोर बाबाचें डाबून जेवण दिता तो पॉलिटिशियन जेवण दिता तितल्या पॉलिटिकल मेबी मायलेज घेवपाक वयता चड अशें आमकां दिसलें. आनी उल्हासान मुद्दाम तेगे भाजी तो वितरीत करताले ते मुद्दाम गेले. हांवें उल्हासान म्हणलें खरें तर खंयच्यान जेवण खंयच्यान तर वाडटा आसतना दिता आसतलो पॉलिटिकल मायलेज घेवपाक. आमी प्रॅक्टिकली चॅक केलें भितर किचनार वचून पावली भायर स्वता रांदताली तुवाल करून एक हेल्पर घेवन प्रॅक्टिकली पळयलें तेन्ना आमकां कळ्ळें की खरेंच गेल्यार सोशल काम एप्रिशिएट करपाक सारकें आशिल्लें. हांव इतलेंच म्हणटा सोशल कामाक काणकोण पत्रकार तुमी सदांच करपाक आसतलो. देव बरें करूं. सत्तामूर्ती सुभाष महाले आपले विचारांक व्यक्त करतले. सुदर्शन काळान 2 मिनटं मेळना आनी गेली 35 वर्सां 38 वर्सां शिक्षकी पेशी आशिल्ल्यान किमान 35 मिनटां उलोवपाचो सराव आसा. पूण हांव 35 मिनटां घेवपाक 5 काडटा 3 दवर. घरचो सत्कार स्विकारता आसतना खूब आनंद. घरच्यांनी जेन्ना थाप मारता त्या वेळार तो आनंद शब्दांनी व्यक्त करपाक जायना. म्हाजे वेळेर मानेस्त म्हाजे गांव उपसभापती इजोर बाब फेर्नांडीस सर कमलाकर म्हाळशी सर माजी नगराध्यक्षा नितू देसाय शोभनावेळी आनी शाणवेळी त्याप्रमाणे अजित पेडणेकर आनी संजय कुमार म्हाजे मुखार आशिल्ले सगळे मानेस्त मान्यवर मामलेदार डेप्युटी कलेक्टर डॉक्टर पाऊसकर आनी सगळे आमचे पत्रकार संघाचे बरे मागपी मान्यवर. खरें सांगपाक म्हळ्यार ज्या वेळार प्रोग्रेसीव स्टुडंट युनियन गोंयांत आशिल्लें जी विद्यार्थ्यांक आज 50% सवलत मेळटा त्या वेळार प्रोग्रेसीव स्टुडंट युनियन आनी एक उदेंत नांवाचें पयलींची जर कोण आसत तर तांकां खबर आसतलें विद्यार्थी चळवळींत जे कोण आशिल्ले त्या वेळार ताणें उदेंत हें नांव जरी कोंकणी जरी आसलें जाल्यार सगळी भाशांनी तें प्रसिद्ध जाता. कारण एकच मासीक तातूंत सगळी भाशा आसताल्यो आनी त्या उदेंत ह्या मासिकाचें संपादन करपाची जबाबदारी त्या वेळार म्हाजेर आनी संदेश प्रभुदेसाई ह्या दोगांयचेर आशिल्ली. आनी ते वेगळे वेगळे विशय विद्यार्थ्यांचे विशय आनी त्याच बरोबर बाकीचे विशय हे दसांत लावपाचें काम त्या वेळार संदेश प्रभुदेसाय आनी हांव स्वता करतालो. ताजे नंतर म्हाजो मित्र मनोज कामत आनी विष्णू वाघ आनी एक साई दैनिक काडिल्लें आनी कांय वेळार मनोज कामत हो म्हाजो मित्र संपादकाची जबाबदारी ताजेर आयिल्ली. त्या वेळार कांय वेळार त्या साई दैनिकांत संपादकीय करपाचें काम म्हजेर पडटालें. त्या वेळार साकून उदेंत आनी साई दैनीक त्या वेळार साकून आनी नंतर राष्ट्रमत ह्या दैनिकांत काम करतना वेगळी वेगळी प्रयोग त्या वेळार एनवायरमेंट किंवा पर्यावरणीय ही भाशा वर्तमानपत्रांत नाशिल्ली आनी अशा वेळार वसुंधरा हें दर आठवड्याक वसुंधरा हें पेज राष्ट्रमताक प्रसिद्धी करपाचें काम त्या वेळार हांवें केलें.
आणि त्या वेळेचे राष्ट्रवादाचे संपादक चंद्रकांत केणी, सीताराम टेंगसे आणि बाकीच्यांनी ते पान दर आठवड्याक प्रसिद्ध जातले हाचे खातीर म्हाका प्रोत्साहन दिलें आनी तातूंतल्यान एक एनवायरमेंटल पत्रकारिता किंवा पर्यावरणीय पत्रकारिता जी म्हणटात ती म्हज्या आंगात रुजू जाली आनी ताचे खातीर आज पर्यंत त्या संदर्भात तीच नदर दवरून हांव पत्रकारिता करता. विधायक पत्रकारिता म्हणटा ताका त्या विधायक पत्रकारितेचेरच हांवें आज पर्यंत जोर दिल्लो आसा. हांव मागतां हो सत्कार म्हज्या फुडल्या जिवनाक म्हाका पत्रकारिता करता आसतना एक उर्बा दितलो. हांव पत्रकार संघाचो सदस्य आसून सुद्दां म्हाजे वांगडी जे आसात तांणी म्हाजो सत्कार करपाक तसदी घेतली हाजे बद्दल सगळ्यांक हांव धन्यवाद दिता आनी तुमकां सगळ्यांक पत्रकार देव बरें करूं. धन्यवाद. वेगळे उलोवपी खूब आसात पूण आमी आवडटे घेतात पडे स्वतः शाणू वेळी आनी आपले मनोगतांना व्यक्त करचे 2 मिनटां. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मल्लिकार्जुनाक नमस्कार करत आयज काणकोण पत्रकार संघान घडोवन हाडिल्ल्या ह्या रजिस्ट्रेशन समारंभाक आशीर्वादीत आशिल्ले आमचे काणकोणचे लाडके धडाडीचे आमदार आनी गोंय राज्याचे उपसभापती बाबूसाहेब फर्नांडीस, आमच्या काणकोणचे एक महर्षी जेणे साहित्यात आपलो एक वेगळोच ठसो काणकोणच्या वतीन गोंयच्या आकाशाचेर दवरला अशें आमचे कमलाकर माळशी, म्हजे जिल्हा पंचायत सदस्य पैंगीण मतदारसंघाचे अशोक नागडे, माजी आमचे नगराध्यक्ष मुतू, आमचे काणकोण पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबाजी पैंगीणकर, संजय सगळे आमचे फुडल्यान आसात, आमचे डेप्युटी कलेक्टर, आमचे मामलेदार आसात, आमची मॅडम पावना फर्नांडीस आसात, तशेंच माजी आमचे सरपंच भक्त दत्ता आसात, तशेंच सगळे बाब नारायण बाबासाहेब संतोष आसा, बाब सतीश पै आसा, अशे सगळे बाब महाले आसा, बाब आमचे सतीश आसा, त्याच प्रमाणे आमचे बाब संजय आसा, बाब रचन आसा, तशेंच सगळे पत्रकार भाव आणि आज ज्या लोकांचो हांगा सत्कार जाला तो सगळे सत्कार करपी. तर म्हाका भावना आयचो दीस हो काणकोणच्या दृश्टीन एक अत्यंत म्हत्वाचो दीस आसा अशें म्हाका तरी दिसता. कित्याक आमी फाटले जे 10 म्हयने ज्या तरेन आमी दीस काडले, ज्या तरेन आमी वावरले, ज्या तरेन आमी वावरपाचो प्रयत्न केला, ज्या तरेन लोकांक हेल्प करपाचो प्रयत्न केला, त्या लोकांचो हांगा सत्कार जाल्लो आसा हे खरेंच. काणकोण पत्रकार संघ जो आसा तेंचें आमी कौतुक करपा जाय, तेंचें अभिनंदन करपा जाय, तांचेर शाबासकीची थाप आमी तेंचेर दिवपा जाय. बाबांनो खरेंच आमी पळयता जेन्ना सुख आसा तेन्ना सगळे एकठांय जाता, दूख आसा तेन्ना सगळे पयस जाता, पूण ह्या दुखाच्या प्रसंगार काणकोण पत्रकार संघ आनी जे आमचे जे मामलेदार कलेक्टर ऑफिस, आमचे पोलीस, आमचे हेल्थ सेंटर असे जे वेगवेगळे जे संस्था आसात सरकारी संस्था तेजे कार्य करते आसले, पूण ह्या कार्यालयाची प्रत्येक कार्य करता आसतना तेणी आपल्या जिवाची तमाम वागता लोकांचे हित, लोकांचे सरकार, लोकांक हेल्प करपाचो प्रयत्न केला तर तोखणाय करपा सारको आसा. आनी आयज म्हाका दिसता काणकोणच्या गोंयांत जी रत्न आज जी सरकाराचे रत्न जन्म आयला तो काणकोणकाराचो एक मोठो सन्मानच आसा. बाबा अशें आमी पळयता आमी मनीस म्हणले की आमकां प्रत्येक हात, पांय, कान, डोळे, नाक, त्वचा, जीभ हे सगळे अवयव आसा, पूण आमी पळयता की हे जेन्ना हे 5 अवयव हे सगळे जेन्ना अवयव एकठांय काम करपाक एकठांय येता आनी एकजुटीन काम करता तेन्ना बरी सत्कार जाता. बरो एक आमचो सोशल वर्क आसा, जे सामाजीक वर्क आसा तेंय बरे तरेन जाता. आमी पळयता की जेन्ना एक मनीस आसा आनी ह्या मनशाक जर बरे विचार बरे जर सहकार्य जर मेळ्ळें तो फुडें वचपाक केन्नाच फाटीं सरचना. आयज जो सत्कार जाला हो एक तुमचेर एक शाबासकी थाप दिला. आज पर्यंत जे तुम्ही कार्य केला, आज पर्यंत जो तुम्ही विचार केला, तो लोकांच्या खातीर जो विचार केला हो फुडें व्हरपा खातीर तुमची एक थाप आसा. हांव चड वेळ उलयना कित्याक हांगा टायम जाल्लो आसा, फक्त म्हाका 2 मिनटां दिले आसा, उलोवपाची खूब आसा, म्हजी तयारी खूब आसा, पूण एक तुमकां एकूच गोश्ट सांगता, परत ती रिपीट करता की भावना एक हें आसता जापान देश जो आसा, त्या जापान देशांतून तुम्ही व्हरकला आसतले की हांगा प्रकट तुगेले बाबा येता आमचो अर्थक्वेक जाता आनी त्या अर्थक्वेक जेन्ना जाता तेन्ना थंयची घरां जी आसा ती घरां सादारणशी लाकडाचे फळ्याची केल्ली आसता. तर ह्या घरान प्रत्येक 4 ते 5 वर्सांनी रिपेरींग चलता, कित्याक प्रत्येक आयस पडटा, पावस पडटा आनी कितें जाता ते रिपेरींग करता. असोच एक
श्री कमलाकर माळशी. सगळ्यांना नमस्कार. काणकोण पत्रकार संघान पत्रकार दिसाच्या निमतान आज आमची कार्यावळ घडून हाडल्या. तातूंत भितर आमचे मदीं आसात काणकोणचे आमदार तशेंच गोंय विधानसभेचे उपसभापती आमचे इश्ट विजयबाब फर्नांडीस. आता नव्यान दिसून आयिल्ले खोला पंचायतीचे जिल्हा पंचायत मंडळी शानूळे तशें पैंगीण पंचायतीचे भायर शोभानूळे आदली नगराध्यक्षा भायर नेतू समीर देसाय, काणकोण पत्रकार संघाचे अध्यक्ष आमचे इश्ट अजितबाब पेंगीणकर, तशेंच सेक्रेटरी म्हजो विद्यार्थी संजय कोमरपंत, रमेश कोमरपंताक दोस म्हणटात तो बसून ना मांडणी. ताचे सगळे पत्रकार वांगडी ज्यांचा भोवमानी जाला. आज सगळ्यात आनंद इतल्या खातीर आनी एक आव्हान दिसता उलयता आसतना. आनंद इतल्या खातीर की काणकोणची पुराय वेवस्था आज हांगा हजर आसा. अजितान वेळेर उलयतना की लोक कमी आसा, घरची कार्यक्रमां ताजे परस वेळ लोक नासतात. घरचो कार्यक्रम आसता ती वेळार खूब मोठी संख्येन लोक आसा अशें हांव म्हणटा. आनी म्हजे मुखार जे आसात पळय तांचे प्रत्येकाचें नांव घेवचें अशे तरेची एक व्यक्ती मागीर एक संस्थेची आसा. देखून हांवें सामकें ठरयलें निग्रान की कोणाचेंच नांव घेवचें ना. तुमचे सगळ्यांचें नांवां म्हज्या तकल्यांत आसात. आमचे मुखार आसा प्रशासकी वेवस्था काणकोणची. डेप्युटी कलेक्टर मामलेदार विद्यार्थी ज्यांचे व्यक्तिगत मामल्यात भोवमान जाला ते सगळे कोविड योद्धे. ज्यांचो सामुदायिक पद्दतीन भोवमान जाला ते आमचे कम्युनिटी हेल्थ सेंटर काणकोणचे. बायोडायवर्सिटी ताका जैव विविधता अशें म्हणटात ते. आनी म्हणत भोवमान आनी पत्रकार सगळे पत्रकार हे सगळे. आनीक म्हाका दिसता हांगा आदली नगराध्यक्ष नगरपालिकेची, आदले सरपंच श्रीस्थळ पंचायतीचे, आदले पंच सद्याचे पंच, वेगवेगळ्या संस्थांचे सामाजीक कार्यकर्ते फुडारी हे सगळे दिश्टी पडटात. जेन्ना आमी पत्रकार म्हणटात तेन्ना म्हाका एक दोन नांवां मुद्दाम सांगपाक जाय. आज रामकृष्ण फळदेसायाच्या सत्कारा निमतान परत एक फावटी काणकोणच्या सगळे सांस्कृतीक सामाजीक आनी साहित्यीक गजालींचो इतिहास उबो विसरपाक तुमकां खबर आसता की गोंयांत त्या काळार गोमंतकाचे संपादक म्हणून माधवराव गडकरी आयिल्ले. भाशेचो वाद कितें आसूं दी पूण त्या वेळार माधवराव गडकरी हांणी अशे पद्दतीन पुराय गोंयांत काम केलें. माधवराव गडकरी जितले गोंय खबर आशिल्लें तें तातूंत खंयच्याच काणकोणकाराक वा गोंयकाराक खबर नाशिल्लें. आनी निमाट्याची ताणें पुस्तकां बरयलीं आनी एक मोठी चळवळ ताणें उबी केली. आनी तातूंतल्यानूच अजिताक खबर आसा आमी गोमंतकाचो विशेशण त्या वेळार जालो. दुसरें नांव म्हाका मुद्दाम घेवपाक जाय चंद्रकांत बाब पेंगीण. ताणें पत्रकार म्हणून कितलें बरें काम केलें आनी चड करून पर्यावरणाच्या संदर्भांत फक्त साहित्याक न्ही आनी वळखी सबंद देशभर तांच्यो ताणें राष्ट्रभर विशेशण काडलो. तोय आमचे कडेन आसा. म्हाका आज अशें दिसलें की पुराय ही काणकोणची चळवळ आसा. आनी हांव सदांच आमच्या भुरग्यांक सांगता तुमी जर मोठी कोणी जाल जायत न्ही ताची श्रेय आमकां वचना वा तुमच्या फॅमिलीक वचना. ज्या लोकांनी काश्टी न्हेसताले वा धोतर न्हेसताले अशा लोकांनी पयलीं वचून मोडचे पयशे घेवन वचून बैलगाडीन वचून आपली संस्था स्थापन केली. आपली संस्था प्रमोदकर संस्था मागीर दामोदर जाली, कात्यानी जाली, त्या वटेन श्रद्धानंद जाली, निराकार जाली. अश्यो संस्थांनी बाकीच्यो डायरेक्शन सोसायटी संस्था जाली. पूण ह्या पुराय संस्थांचो इतिहास आसा तो जर पळयले की कंपॅरेटिव्हली तुलनेन सबंद काणकोणकारांनी इतलींशीं वर्सां गोंयच्या राज्य कडेन शिंवपाक जाय. एडमिनिस्ट्रेटीव क्षेत्रांत सांस्कृतीक क्षेत्रांत कितें लोक आशिल्ले नांवां घेवप शक्य ना. आनी आज आमचे पळयलें हांव भुरग्यांक अशें सांगता की आज तुलनेन कंपॅरेटिव्हली
आज आमचे भुरगे थंय पर्यंत पावना कुल्ले म्हणटात पयलींचे लोक कमी शिकून वा वेगवेगळ्या जाग्यार वचून शिकून जे पद्दतीन गेले तशें आज भुरगीं पावनात आनी आज म्हाका सांगपा जाय संबंद गोंयच्या भुरग्यांक म्हाका अभ्यास आसा म्हणून 70चे भुरगे कंपेरेटिवली काणकोणकारांक खूब फुडें पावल्यात मुसरां शिक्षण गांवांत सुद्दां हाची कारणां आमी सोदपाची गरज आसा आनी पत्रकारिता हो एक विशय घेवचो अशें म्हाका दिसता कित्याक खातीर आसता आज आमचे भुरगे बाकीचे कडेन टक्कर दिवपाक कमी कित्याक पडटात वा दुसरो हांव अशें म्हणटलो की आमचे भुरगे जे टक्कर दिवपाक आसात ते काणकोणांत कोण ना ते भायर वचून आसा सगळे जर भायर वचून आसा जाल्यार ताका काणकोणकारांक ताचो उपयोग घेवपाक जाय जशें रामकृष्ण फळदेसायान केलें तशें आज हांव एकूच म्हत्वाचो विशय घेतलो म्हाका याद जाता की जेन्ना संजय कुंभकर्णाच्या घराचे कडेन पुस्तकाचें प्रकाशन सुवाळो जालो तेन्ना आमचे उत्सवामध्ये हजर आशिल्ले आनी तांणी पत्रकारांनी आपले मागणी तांणी म्हणलें ते विशय ते उलयतले की पत्रकार जाल्या उपरांत अशी जर ताची अवस्था जायची जाल्यार ताचे खातीर कितें तरी करपाची गरज आसून ते इश्टोबाब करतले पॉलिटिकल वील नांवाचें उतर आसा राजकीय इच्छाशक्ती जर पॉलिटिकल वील स्ट्रॉंग आसत न्ही जाल्यार आमच्या कितेंय करपा येता जे आमच्या पत्रकारांनी दाखयलें आज लोकमत टिळकांनी आमकां याद करपाक जाय लोकमत टिळकांच्या नांवान आमी गणेशोत्सव करतात आमी आमच्या मनान विचार जाय की जागृती म्हणून प्रबोधन म्हणून वा समाजाक एक दिवपाचें म्हणून कसले कार्यक्रम आमी करतात हे पळयार बहुत मोठे कार्यक्रम ह्या गणेशोत्सवाक जाताले सामाजीक सांस्कृतीक आज लोक येनात म्हणटले पूण कसले कार्यक्रम जाले आमी विचारपाक जाय आमच्या मनाक विचारपाक जाय आनी एक विषय आज महत्वाचा आसता विनाखणी इतलोच तो महत्वाचा आसता पर्यावरणाक इतलोच महत्वाचो आसता तो म्हळ्यार नवीन शिक्षणीक धोरण ताजेर आमी गंभीरपणान विचार करपाची गरज आसा आमचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी सांगलां की येत्या जुना सावन नवीन शिक्षणीक धोरण सुरू जातलें न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हजो जर इतले वर्सां अभ्यास आसा हांव शिक्षकां न्ही पूण हांव शिक्षणीक कार्यकर्तो आदी हांव शिक्षणीक कार्यकर्तो काम करतां ह्या नवीन एज्युकेशन पॉलिसी संबंधान आमी एरिया वचून मेळ्ळे हो एक प्रश्न सही दवरलो काणकोणा फक्त एक एरिया आसा आनी बाकी एरिया अजून ना 3-4 म्हयने जाले तर एरियाचे उलयल्यानी आमी पुराय प्राथमीक शिक्षणा खातीर 4 कडेन अश्यो मिटींग घेतल्यो आनी तांकां नवीन शिक्षण धोरण खातीर ते सांगलें अजून तांकां कसलेच सर्कुलर ना बालवाडी खातीर आमी असो प्रयत्न केला आनी बालवाडीच्यो 4 मिटींग जातल्यो आमी एक्सपर्ट हाडून नारायण देसाय मराठी सर ताची बहीण मिलन देसाय आनी आमी स्वता अशे तरेन हो कार्यक्रम केलो तर नवीन शिक्षण धोरण जें आसा त्यातूं भितर सगळे पालकां खातीर मुद्दम सांगता की आतां तुमची कसलीच शाळेपण चलची ना तातूंत भितर 3 वर्सांचो भुरगो जो आसा तो बालवाडी वतलो 3 वर्सां भुरगो आनी पयलीं ही 5 वर्सां मागीर 3 वर्सां ही अंगणवाडी बालवाडी आनी 2 वर्सां पयली आनी दुसरी परिस्थिती अशी आसा हेजेर की ही 5 वर्सां भुरगो एकठे आसतले म्हणजे खंयचे प्रायमरी शाळेंत बसतले काय बालवाडीत बसतले आनी तांचे खातीर जागो गेलो आसतलो अशें म्हणलें जाल्यार पॉलिसी की भुरग्यां खातीर मेकळो जागो जाय भोंवपाक नाचपाक खेळपाक भुरग्याक तोंडार बोट आनी हाताची घडी चलची ना भुरग्यांक उलोवपाक मेळटलें आनी 5 वर्सांचो कोर्स आसा त्या संदर्भात मोठी तयारी करपाची गरज आसा जाग्याचो प्रश्न आसा ट्रेंड शिक्षकांचो प्रश्न आसा खंयची परिस्थिती हांव नकळो जुना सावन जालें तें खरोखर आनंद सो ती जावपाक गरज आसा कारण पॉलिसी कशी म्हणला की 2025 पर्यंत अमूक गजाल जावपाक जाय हांव पत्रकारांकडे मागतलो आनी ह्या संदर्भात अशें हांवें पळय गडकरीचें नांव घेतलें केणी बाबाचें नांव घेतलें तशीच चळवळ म्हाका पत्रकारिता लेवलाचेर दिश्टी पडना पत्रकारिता हांव संपादक हें आतां थोडे अजून काय जाता अशें न्ही 2 वाचता पावतो आनी काय म्हणून जाता लेख येतात पण पत्रकार म्हणून संपादक म्हणून कोण तरी चळवळ चलयता अशें म्हाका दिश्टी पडना राजा नायक थोडी धडपड करता अशी लोकमत तर तें एक जावं तशें म्हाका दिसता हांव हें सोंपयता आसतना पत्रकार संघाच्या सगळ्या मागीर संजय दरू सगळ्यांक मनांतल्यान ताका परबी दिता कारण पुराय काणकोणकारांच्या आमी जर सोडले की सगळी लोक जर स्टेजीर आयले की म्हाका दिसता कोण उरचना कितले लोकांचो भोवमान जाला एक 4-5 गणपती उरत पूण ते आसून तांचे कार्यकर्ते असो भोवमान जाता हो भोवमान तुमी घडयले खातीर हांव तुमकां परबी दिता देव बरें करूं म्हणटा आनी पत्रकार संघान अशेच तरे कार्यावळी
ह्यो तो खूप मोठी कार्यावळ पत्रकार संघाने आयोजित केली. उसरा जायला कित्याक खूप बरी कार्यावळ करतली आणि तुमकांय धन्यवाद दिता. कारण तुमचे मदले घरचे जे आसा ते तांकां खुशी दवरत आसा तुम्ही तांचोय भोवमान केला. आणि दुसरो बाबा कडेन मागता की ह्यो ज्यो कांय गजाली आसा पयली न्यू एज्युकेशन पॉलिसी संदर्भातली ताचे संबंदान कशी गंभीर जावपा जाय आणि पालकांनी कितली गंभीर जावपा जाय. आणि सरकार हो एकूच सांगता की सरकाराक गोंय सरकाराक आपली भाशेंतल्यान शिकप दिवपाची संदी मेळटा पयली फावटी. सरकार खंयची आसूं पयलीं काँग्रेसीन शिकोवपाक दिलो ताणें पालकांचे मागणी म्हणून इंग्लीश केलें आणि भारतीय जनता पार्टीने बी तेंच केलें इंग्लीश केलें. आज ह्या सरकारान संदी आसा कारण पॉलिसीक स्पश्ट म्हणलां की पयलीं 5 वर्सां ताणें आपल्या भाशेंतल्यान शिकोवपाक जाय म्हणून. इवन मराठी सुद्दां भुरग्यांचेर आजकाल जावचें ना. घराचे उलयतले भुरगे त्या भाशेंतल्यान शिकोवपाक जाय आणि संवसारीक भाशेक हाडटलो. ह्या संदर्भात आमी सगळे गंभीर विचार करुया. परत एक फावटी ज्यांचे भोवमान जाला तांकां परबी दिता आणि देव बरी करून तुमकां म्हाका तरी खाली सगळ्यांक देव बरें करूं सर. ह्या वेळार सगळ्याचे हे जाल्ले आसा. आतां चीफ गेस्टाचें भाशण आनीक मुखेल सोयरे जे गोंय विधानसभेचे उपसभापती आणि राणकोटचे आमदार ह्या वेळार आमचे प्रमुख सोयरे हांचे विचार आमी आयकुया. आमचे मार्गदर्शन श्री इजरबाब फर्नांडीस. काणकोण पत्रकार संघ आयच्या ह्या ओकेजनाक आमचे मदें आसात सर मार्शे, ZD एलेक्ट बाब शाणू आनी बाय शोभा, आमच्या आदले चेअरपर्सन बाय नितू, पत्रकार संघाचे अध्यक्ष बाब अजित, सेक्रेटरी बाब संजय, डेप्युटी कलेक्टर मामलेदार डॉक्टर सगळे सरकार मंत्री, प्रेस मिडिया म्हाकाच्या भावान मेळ्ळां. बाब अजितान पयलेच सांगलें की बाबा प्रेसमॅन कसो आसा, कितें कोत्ता सगळें सांगलां. पूण म्हाजें हांवें ताका उतर दिल्लें लास्ट जून की हांवें ताका नोटीस केलें चडशे ते कडेन एक ऑफीस म्हणून ना पत्रकार संघाक. ज्या जाग्यार सगळे सांजेचे वचून मेळून जाता, इंटरेक्शन करून जाता कितें जाता. सो आतां जे रवींद्र बाबान येयला थिंगा हांवें पयलीं ताका उतर दिल्लें की हांव विल पुट अप द गव्हर्मेंट. आनी गव्हर्मेंटाक घालून बाब गोविंद गावडे आमच्या ऑनरेबल मिनिस्टर म्हाका अश्युरन्स दिलें इवन टॅक्निकल पीपल एंड आर्किटेक्ट डिझायन करूंक लायक स्पेशल रूम तुमकां दुसरें रिगार्डींग तुमचें अपलिफ्टमेंट. म्हणजे एक पत्रकार जालो जाल्यार आदल्या तेंपार तें आतां लागून पळोवंक गेले जाल्यार एक पत्रकार सांग कसो दीस काडटा आपल्याचें. समटायम्स इट डिपेंड्स ऑन द वायफ टू मीट बोथ द एंड्स ऑफ द हावस. सो अशी परिस्थिती ह्या प्रेसमॅनाची आसता. थोडे प्रेसमॅन ओनर्स दे आर हॅपी, पूण थोडे प्रेसमॅन जे आसात जे ग्रासरूट लेवल काम करतात, रिस्क घेवन काम करतात. सम इन्सिडेंट्स अशे डेंजरस इन्सिडेंट थिंगा लागून वचून त्या तेंपार प्रेसमॅन फोटोग्राफ टुगेदर वचून फोटो काडून आमकां नेक्स्ट मॉर्निंग प्रेजेंटेशन करता. म्हाका जाल्यार एक संवय जाली, सकाळीं उठलो शिवाय उठलो म्हणटकच पयलो पेपर ना म्हाज्या घरांत कोण ना जाल्यार भायर आसा तूं वच म्हणून पेपर घेवन. पूण अशी परिस्थिती की पेपर नासलो दीस कोणें जायना. सो पेपर इज अ मस्ट. आमकां मिडिया आपला टीव्ही जावं वॉट्सॅपार कितलेंय पूण पेपर वाचलो जाल्यार ब्रेकफास्ट जावपा दिसता. सो ही एक शाबासकी तुमकां कित्याक तुमी आमकां एडिक्ट केल्या म्हणून ह्या पेपराचेर. पूण तितूंतल्यान एडिक्ट जावन तुमकां कितें बेनिफीट जालो ताचेर विचार करता. सी आय ऑलवेज से की बाबा जे लोक सर्वीस टू सोसायटी दितात, सर्वीस टू ह्युमॅनिटी दितात, रिस्क घेवन आपल्याचेर आनी आपल्या फॅमिलीचेर. समटायम्स इवन बाबा समटायम्स एक मिस कोट जालो पेपराचेर त्यो गाय खावपाक. समटायम्स यू हॅव टू स्टँड अप इन द कोर्ट, गो इनसायड द
एकल्या दोनशे जाणां सरकार केलो पूण चडशे भायल्या सरकार तुमी चड केलो ती व्हडली ह्युमन सर्वीस की तुमी रेकॉग्नायज करता इवन देर सर्वीस सो आय एम हॅपी दॅट पत्रकार सर काणकोणचे आमी हांव सदांच म्हणटालो काणकोण थिंगा पळयत आसतना अरे काणकोणचेच बातम्यो बऱ्यो येता मरे पणजे रावचे बातम्यो येना सो तुमकां एक्चुली प्रेस पिपलान ओनर्सान वो एडिटरान ह्या लोकॅलिटीची कित्याक दिली काय बिकॉज तुमचो एक इतिहास तुमचे जे आदले जे एडिटर्स आसा प्रोड्युसर्स आसा रायटर्स आसा तेणी काणकोणचें नांव इतलें वयर काडलां की समटायम्स वी डोंट नो आमी रावलो सो यू हॅव टू ब्रिंग इट टू द लायफ सो ऑफ द यंगर जनरेशन आतां सर मातशें सांगलें आदले यंगर जनरेशन आनी आतांचे यंगर जनरेशन देयर इज अ वास्ट डिफरन्स आतांचे जनरेशन फक्त काय ना उजो उजो म्हणटा सी सांगत आमी एक बाबा मार्गदर्शन घेवंक जाय कसलें मार्गदर्शन जस्ट बिकॉज आय एम लिडर हांव म्हाजे बेनिफिट सगळे घेवन वतलो नो रॉंग somewhere parents has to bring to the light somewhere press people have to bring to the eyes of this youngster आज कितले ड्रायव्हर जाला भुरगे हे उजो उजो म्हण पात्रां येयले सांग आतां आमी स्टॉप केलो सॉरी टू से दीस बट वी हॅव स्टॉप मीन काणकोण जाय स्टॉप अरे बाबा कितें तुमी उलयता खंय वता ह्या भुरग्यांक खंय पूण बरी बाबा वाट दाखया ह्या भुरग्यांक शिक्षणाक यूज करा जॉबाक यूज करा खंय पूण बाबा बरें फ्युचर दाखया सॉरी जस्ट बिकॉज आमदाराचेर एमएलएचेर मिनिस्टराचेर गाय मारल्यो भुरगे उजो म्हणत रावता इट्स नॉट करेक्ट हे मात आमी डायवर्ट करूंक जाय आनी स्पेशली आज आमी काणकोणकारांनी एक रिकॉर्ड केला फ्रॉम ऑल 40 कॉन्स्टिट्युएन्सीज फर्स्ट कॉन्स्टिट्युएन्सी दॅट वी डोंट लायक वॉट इज गोइंग ऑन हांव शाबासकी दिता आयचे प्लॅटफॉर्म घेवन प्रेसाचे की बाबा हांव सगळे काणकोणकार जे काणकोणकार वावुरले ताचे दिसाक हे बाबा दाखोवपाक की वॉट इज गोइंग ऑन इज रॉंग सल्यूट टू यू ऑल आनी हे सांगत हांव सर तुमी तो प्रपोजल आमकां दिल्लो की तुमचे बाबा बेनिफीट गव्हर्मेंट सगळ्यांक बेनिफीट दिता वाय नॉट प्रेस पीपल बट देर इज सम इश्यू हांव डिस्कस केल्लो सीएमा कडेन सीएमान सांगलें गोविंद गाडयेकडे बसया उलया सो तुमचें कितें रिप्रेजेंटेशन आसा काणकोणकार पत्रकार संघाचें म्हाका दिया आय वील सी टू इट आय वील इम्प्लिमेंट देव बरें करूं आम्ही मुकेश गेस्ट बोलत तांकां प्रेमाची प्रतीक म्हणून फुलां भेटोवपाक सोदतात श्री इजूर फर्नांडीस साहित्य मुकेश शेळे आनी गेस्ट ऑफ ऑनर श्री कमलाकर माळकी सर देव बरें करूं ह्या वेळार सगळ्यांचे आभार मानपा खातीर हांव RBS कुमारभट आमकां नोंदणी करता नमस्कार हांव तुमचे उपकार मानपाक खूब आसा काणकोण पत्रकार संघ दर वर्सा 1 ऑगस्टाक काणकोण पत्रकार संघ म्हण आमी मनयतात पूण ह्या वर्सा तो जालो ना हाची आमकां खंत आसा आनी आयज तो आमी मनयतात काणकोण पत्रकार संघाचे सतत गोंय मागपी काणकोणचे आमदार गोंय सरकाराचे उपसभापती डॉ. फर्नांडीस हांच्या चडांत चड उरता ज्येष्ठ शिक्षक लोक कलाकार आनी साहित्यीक बाब कमलाकर माचे सर हांच्या चड उपकारी सिस्टरचे सरपंच कांय काळा खातीर पावले ना आमी सिस्टरचे सरपंच बाब दत्ताबाब हांच्या चड उपकारी ज्येष्ठ पत्रकार रामकृष्ण बाबा जाणटे जातात आनी येवपाक जायना त्या खातीर ते पावना त्या खातीर आमकां वायट दिसता पूण आमी तांचे चड चड उपकारी काणकोण पत्रकार संघाचे मागणी बाब संतोष महाले सुभाष महाले हांचे आमी चडांत चड उपकारी म्हजो इश्ट संतोष बाब गांवकार हांचे आमी चड उपकारी तशेंच बपेश गोरकार हांचे आमी चड
पिता बाब सतीश बाब पैंगीणकर, तसेच पावण्याबाई आणि दोतोर पावसकर बाब आयज आपले हॉस्पिटल डिस्पेन्सरी बंद करून आमच्या कार्यावळी हाजीर रावले. त्या खातीर आमी चडांत चड उपकारी. काणकोणचे उपनगराध्यक्ष काणकोणचे उपजिल्हाधिकारी बाब प्रभू सर, काणकोणचे मामलेदार नमन बाब दलाल हांचे आमी चड उपकारी. काणकोण हेल्थ सेंटरचे सगळे स्टाफ बरे दिसना सगळे स्टाफ तांचे आमी चड उपकारी. सिस्टर जय विविधा समितीचे सगळे वांगडी या कार्यावळीक हाजीर रावले, ह्या खातीर आमी चड उपकारी. काणकोण पुलीस स्टेशनाचे मुखेली या कार्यावळीक रावून आम सभाय वाडयली, त्या खातीर तांचे आनी तांच्या स्टाफाचे आमी चड उपकारी. श्रीस्थळचे उपसरपंच आनी वांगडी हाजीर रावले, त्या खातीर आमी तांचे चडांत चड उपकारी. तशेंच डेप्युटी उपसर माजी सरपंच आसात आमचे खूब जाण बसले आसात, तांचे आमी चड उपकारी. आनी पंच वार्डाचो आमी उपकारी. आमच्या आपोण्यात भाग घेवन तुमी सगळे येयले. आमी चड आपोण केलें ना, कोणाक घरी आसता तुमी आमच्या पेपराचेर बातमी वाचून SMS वाचून तुमी सगळे आयले, तांचे आमचे त्या खातीर आमी उपकारी. काणकोण पत्रकार संघाचे बरे मागपी ह्या वर्सा आमकां कांय लोक सोडून गेल्यात, त्यांचे आमी याद करतात आनी तांच्या आत्म्याक शांती मेळची म्हणून आमी मागतात. कोरोना महामारी कमी जाला अशें म्हणटात, पूण ती पूर्णपणान कमी जाल्ला. आमी जतनाय घेवपाक जाय आनी 2020 हें वर्सूच येयलां अशें समजोवपाक जाय. आनी 2021 वर्स हें बरे भाशेन आमकां सगळ्यांक बरें मागतलें आनी बरे भाशेन येतलें समजोवपाक जाय. तशेंच आमकां मेमेंटोस करपी चितारी बाब आमगेले, तांचे आमी चितारी ब्रदर्स हांचे आमी उपकारी. आर्वीक डिझायनर हांचे आमी उपकारी. रेशमी भंडारी हाणें आमचे बरे भाशेन टायपिंग करून दिला, त्या खातीर आमी ताचे उपकारी. जय विविधा समितीन आमी चायची वस्त बरी भाशेन केली, ताचे आमी उपकारी. मनोज बाबान हे सगळे अरेंजमेंट केली, त्या खातीर आमी उपकारी. आनी पंचायतीन आमकां हें हॉल आमकां दिलें, त्या खातीर आमी उपकारी. तशेंच तुमी बरे